कोणी या शरीरात राहतो तो फुगा फुटल्याप्रमाणे वातावरणात विलीन होतो. म्हणजे दत्तगिरी हे जे त्यांचं शरीर आहे, जे भौतिक शरीर आहे, ते वातावरणात विलीन होतं. त्यानंतर ज्याप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये एखादी मॅटर सेव्ह करून ठेवतो, त्याप्रमाणे दत्तगिरींचे अस्तित्व कुठेतरी ब्रह्मांडात सेव्ह होते व जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्रकट होते. इतर वेळी दत्तगिरींच्या देहाद्वारे असंख्य देवदेवता बोलतात. सेकंदाला देवतांचे अस्तित्व बदलत असते. समोर ज्या पद्धतीचे भक्त बसलेले असतील त्या पद्धतीच्या देवदेवता अशा सिद्धयोग्यांच्या मुखाने बोलू लागतात. म्हणून ह्यांना सिद्धयोगी असं म्हटलेलं आहे. अनेक देवदेवता त्यांच्या बरोबर कायम असत. त्यांना त्यांनी वश प्राप्त करून घेतलेलं असतं. त्यांना त्यांची सिद्धीच मिळालेली असते. आणि अनेक पितृगण सुद्धा यांच्याशी संवाद करत असत. म्हणजे किती डायमेन्शन मध्ये हे स्वामीजी सर्वांबरोबर संवाद करून आपल्यासारख्या पृथ्वी तलावरच्या या लोकांचे प्रश्न त्याद्वारे त्या त्यांच्या शक्तीद्वारे सोडवत असतात. तर त्यासाठी मनाची सरळपणा फार आवश्यक आहे. जर या स्वामीजींचा आपल्याला जर सर्व चांगल्या सिद्धी, सर्व चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर आपल्या मनाचा सरळपणा जर असेल तरच आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. तर त्यांनी इथं काय केलंय की पूर्णपणे विचारशून्य आणि कल्पनाशून्य केल्यानंतर संपूर्ण सूक्ष्म शरीर त्यांचं नष्ट होतं. मग त्यांना हे एकाच देहामध्ये राहून जो त्रास होत असतो की ज्या देहामध्ये त्यांचा इतका सरळपणा असतो की त्यांना कोणामध्येच दुर्गुण दिसत नसत आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तीचे लोक त्यांचा स्वभावाचा गैरफायदा घेत असतात. त्यासाठी त्यांनी स्वतःची अशी देहाचे 2 प्रकार केले. असेल तो सूक्ष्म देह की जो दत्तगिरी जो देह आहे तो विलीन झालेला आहे आणि दुसरा जो देह आहे तो मात्र कॉम्प्युटरमध्ये एखादी मॅटर सेव्ह करून ठेवतो त्याप्रमाणे तो ब्रह्मांडात सेव्ह करून ठेवलेला आहे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मात्र त्या देहाद्वारे दुसऱ्या देहाद्वारे दत्तगिरींच्या देहाद्वारे असंख्य देवदेवता बोलतात. दत्तगिरींना कुठलाच दोष लागत नाही. अशा या अवस्थेमुळे आता दत्तगिऱ्यांना कोणी फसवू शकत नाही अथवा खोट्या भक्तिभावाने प्रभावित करू शकत नाही. अंतःकरण शुद्ध असेल तर दिव्य अनुभव येतील, पण अंतःकरणात अशुद्धता असेल, चलाखी असेल, अहंकार असेल तर दत्तगुरूंकडूनही तशाच प्रकारे उत्तर मिळत जाते. या अवस्थेविषयी श्री रामदास स्वामींनी सुंदर ओवी लिहिली आहे. जरी भाव असेल माईक तरी देव होई महाठक, नवलतयाचे कौतुक जैशाची तैसा. म्हणजे रामदास स्वामींनी असं लिहिलंय की समोरचा जसा साधक असेल तसंच माझं सुद्धा त्याच्याशी आचरणाची रीत असेल. जर तो महाठक असेल समोरचा साधक तर हा आपल्याला सुद्धा त्याच्याशी महाठकाप्रमाणे, जर तो ठक असेल तर आपण महाठकाप्रमाणे त्याच्याशी वागावं लागतं. जैसाची तैसा म्हणजे जो जसा समोरचा असेल त्याच्याशी तसंच वागण्याची त्यांना आता या दुसऱ्या देहामुळं त्यांना संधी मिळाली. तर दुसरं प्रकरण आहे सहज बोलणे हाची उपदेश. सिद्ध योगांचे देह बासरीप्रमाणे असतात, शून्य असतात. जो कोणी त्यांच्या सहवासात राहत असेल त्याची कुलदेवता अथवा रक्षण करणारी देवता सिद्धयोग्याच्या मुखाने बोलते. आपण काय बोललो व काय बोललो याचा विचार सिद्धयोगी करतच नाही. त्यांचे मन निर्विकल्प असते. त्यांचे सहज बोलणे हा उपदेश असतो व त्यांचे कठोर बोलणे हा शक्तिपात असतो. बघा, जे सिद्धयोगी आहेत ना ते सहज बोलत असतात. म्हणजे त्यांना लक्षात ठेवायला लागत नाही की आपण काय बोलतोय आणि काय नाही. आणि त्यांचं मन निर्विकल्प असल्यामुळं ते जे काही अगदी सहजासहजी बोलतात आपल्याला वाटतं किती सहज बोलतायत, हे काही फार महत्वाचं असेल असं नाही. परंतु ते सहज बोलणं हाच खरा मोठा उपदेश असतो आणि त्यांचं कठोर बोलणं हा शक्तिपात असतो.
म्हणजे जरी ते रागवले तरी ते आपल्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी ते रागवत असतात. माझा ड्रायव्हर प्रशांत हा अगदी मला घरच्यासारखा होता. ते स्वामीजी मात्र 2-3 वेळा म्हणाले, प्रशांत तुझे लग्न झालेले आहे, तुझ्यावर पत्नी व मुलाची जबाबदारी आहे, तेव्हा ड्रायव्हिंग सांभाळून करत जा. श्री स्वामीजींनी अनेक वेळा सांगूनही प्रशांतचे फास्ट ड्रायव्हिंग चालूच असायचे. त्यामुळे आमच्या एसटीम गाडीला अपघात झाला. श्री स्वामीजींच्या कृपेने प्रशांतला तसेच गाडीत बसलेल्या आणखी दोघांना कसलीही दुखापत झाली नाही. यावर श्री स्वामीजी प्रशांतला म्हणाले, प्रशांत, ईश्वराच्या कृपेने तू वाचलास. आपण सर्वांनी ईश्वराचे आभार मानूया. परंतु यापुढे 2 वर्ष तू 4 व्हीलर चालवू नकोस. लवकरात लवकर तुला ताईंना दुसरा ड्रायव्हर शोधून दे. तोपर्यंत मी तुला सांभाळतो. तर त्यांना काही दिसलं असेल, काही वाटलं असेल त्याच्याविषयी, म्हणून त्यांनी सांगितले की तू 2 वर्ष तरी हे काम 4 व्हीलर तू चालवू नकोस. सुमारे 1 महिन्यात प्रशांतने मला शेषमणी नावाचा दुसरा ड्रायव्हर दिला. श्री स्वामीजी व मला नमस्कार करून आमचा निरोप घेतल्यावर 3 व्हीलर रिक्षा चालवायला त्याने सुरुवात केली. प्रशांतने रिक्षा चालवायला सुरुवात केली. श्री स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे प्रशांतने 2 वर्षे 3 व्हीलर रिक्षा चालवली. या 2 वर्षामध्ये श्री स्वामीजींच्या कृपेमुळे किंवा श्री स्वामीजींच्या शब्दाचा मान राखल्याने, त्यांच्या शब्दाचा त्यांनी मान राखला आणि त्याच्यामुळे प्रशांतची खूप भरभराट झाली. 2 वर्षानंतर त्याने 4 व्हीलर खरेदी करण्या इतका पैसा त्याला मिळाला. म्हणजे तो साधा ड्रायव्हर होता, परंतु फक्त रिक्षा चालवून सुद्धा त्याला इतका पैसा मिळाला की तो स्वतःची 4 व्हीलर घेऊ शकला. गोंदवलेकर महाराजांचा एक श्लोक खाली दिलेला आहे. गुरु न राहे देहात, सदैव राहे वचनात, साधनातील साधन जाण, गुरुवचन मानावे प्रमाण. म्हणजे या प्रशांतनं आपले जे गुरु बोलले त्या शब्दाला मान दिला आणि त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं. आता हे किती सहज बोलणं होतं. त्यांनी पण मनात कोणतीही शंका घेतली नाही की मला का स्वामीजींनी 2 वर्ष सांगितले की 4 व्हीलर चालवू नको. त्याच्यामध्ये कोणतीही शंका न घेता त्यानं गुरुवचन प्रमाण मानलं आणि त्यांच्या आज्ञेमध्ये तो राहिला, त्यांच्या वचनामध्ये राहिला आणि त्यामुळं त्याची प्रगती झालेली आहे. तर इथे विश्वास हा महत्वाचा आहे. आपल्या गुरूंच्या प्रति श्रद्धा, विश्वास हा अतिशय महत्वाचा आहे. प्रशांतने आम्हाला जो शेषमणी नावाचा ड्रायव्हर दिला तो उत्तर प्रदेशचा होता. लवकरच तो आमच्या घराशी एकरूप झाला. श्री स्वामीजींचा तर तो अत्यंत लाडका होता. सुमारे 7 वर्षे तो आमच्याकडे होता. एकदा शेषमणी 2 महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या गावाला गेला. त्याच्या गावात एक लक्ष्मीनारायणाचे मंदिर होते. त्यासाठी आम्ही खूप मदत केली होती. तो जेव्हा परत आला तेव्हा स्वामीजी त्याला म्हणाले, शेषमणी, तू गावाला परत जा. लक्ष्मीनारायण मंदिराची सेवा करणे आवश्यक आहे. तू खूप सेवा कर व दररोज पूजा कर. फावल्या वेळामध्ये रिक्षा किंवा प्रायव्हेट टॅक्सी सारखा उद्योग कर. त्यात तुला पुरेसे पैसे मिळतील. परंतु तू मुंबईत राहू नकोस. तू लवकरात लवकर गावाला जा, असं शेषमणीला स्वामीजींनी सांगितलं. अत्यंत प्रेमाने वागणाऱ्या व लाड करणाऱ्या श्री स्वामीजींच्या मुखाने अचानक आलेले हे उद्गार पाहून शेषमणी काहीच बोललेला नाही. श्री स्वामीजींनी त्याला परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दुसऱ्या दिवसापासून यायचाच बंद झाला. तो गावाकडे पण गेला नाही आणि इथं ड्रायव्हर म्हणून पण थांबला नाही. त्याने येणं बंद केलं. कारण स्वामीजींनी असं का सांगितलं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. त्याच्या मागचा उद्देश कळाला नाही आणि त्यानं यायचं बंद केलं. श्री स्वामीजींनी त्याच्या चुलत भावाला आमच्या घरी बोलावले व त्यालाही सांगितले, लवकरात लवकर शेषमणीला गावाला पाठवा. तुमच्या पूर्वजांची तशी इच्छा आहे, असेही त्याच्या चुलत भावाला सांगितले. परंतु दुर्दैवाने त्याच्या चुलत भावालाही श्री स्वामीजींचे म्हणणे पटले नाही. शेषमणीने आमच्या घरी येणे बंद केले म्हणून आमच्या घरातील सर्वांच्याच मनाला एक प्रकारचा चटका लागून गेला. त्याच्यात कुठलाही दोष नव्हता. त्याचे काहीही चुकले नव्हते. श्री स्वामीजींनी त्याला गावाला जाऊन लक्ष्मीनारायणाची सेवा पूजा कर असे सांगितले होते. यात काही गैर नव्हते, पण जरूर काहीतरी गूढ होते. बघा किती सहजच होतं हे. पण स्वामीजींना पुढचं ज्ञान होतं ना, त्यामुळे ते सांगत असत. परंतु सर्वसामान्य लोकांना ही भाषा समजत नव्हती. यात काही गैर नव्हते, पण जरूर काहीतरी गूढ होते. कमीत कमी उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघेपर्यंत त्याने आमच्या घरी राहावे अशी आमची व श्री स्वामीजींची इच्छा होती. कारण श्री स्वामीजींनी जेव्हा त्याला तू तुझ्या घरी उत्तर प्रदेशात जा व मनीषा मॅडम म्यूट करा. मनीषा रावळ मॅडम म्यूट करा.
असे सांगितले. तेव्हाच श्री स्वामीजींना ही काय भानगड आहे असे मी विचारले. तेव्हा श्री स्वामीजी म्हणाले, मी माझ्या पदरचे काहीच सांगत नाही. त्याच्याबरोबर त्याचे असंख्य पूर्वज आले असून ते मला सांगत आहेत की ताबडतोब याला गावाला पाठवा. सुमारे 1 महिन्यातच आम्हाला असे कळले की शेषमणीने मुंबईत एक रिक्षा घेतली असून तो ती चालवत आहे. असेच काही महिने गेले व एक दिवस धक्कादायक बातमी आमच्या कानावर आली. कोणीतरी शेषमणीला बेदम मारून बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्याच्या कडेला टाकले होते. अनेक ठिकाणी त्याची हाडे मोडली होती. त्याचा मोबाईल त्याच्या खिशात नव्हता. कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने त्याला अशा अवस्थेत बघितले व हॉस्पिटलला ऍडमिट करून त्याच्या चुलत भावाला कळवले. त्याच्या चुलत भावाने हॉस्पिटलला जाऊन त्याची अवस्था बघितली. डॉक्टरनी सांगितले जीवाला धोका नाही, पण 6 महिने हॉस्पिटलला ठेवावे लागेल. हे ऐकल्यावर त्याच्या चुलत भावाने ताबडतोब डिस्चार्ज द्यायला सांगितला व पॅसेंजर ट्रेनने एक माणूस बरोबर घेऊन त्याला गावाकडे पाठवून दिले. अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी त्याला गावाला पाठवले. ही सर्व हकीकत त्याच्या एका नातेवाईकांनंतर मला येऊन भेटून सांगितली. तेव्हा सर्वांनाच वाटले त्याच्या जीवाला धोका होता, म्हणून त्याला गावाला जाण्याचा आग्रह श्री स्वामीजी करत होते. म्हणजे हे त्यांनी पुढं पाहिलं होतं, पुढचं त्यांना दिसत होतं सगळं की या शेषमणीच्या जीवाला धोका आहे, म्हणून गावाला पाठवत होते. परंतु ते त्यांना न ऐकता स्वतःच्या जे मनात येईल ते काम करत बसला आणि त्यामुळे त्याच्यावरती हे संकट ओढवलेलं आहे. शेषमणी जेव्हा माझ्याकडे होता तेव्हा मी त्याला अगदी माझ्या मुलासारखे वागवत होते. जेव्हा जेव्हा तो आपल्या गावी वाराणसीला जात असे त्या वेळी मी त्याला जाणे येण्याचे विमानाचे तिकीट देत असे. त्याच्या घरच्या सर्व लोकांसाठी कपडे, खाऊ व खेळणी पाठवत असे. शेवटी तो भावाच्या मुलीच्या लग्नाला म्हणून गेला तेव्हा त्याच्या घरच्या लोकांसाठी व येणाऱ्या नातेवाईकांसाठी सर्वांसाठी कपडे, भेटवस्तू इत्यादी देऊन सर्व लग्नाची तयारी करून दिली. तो परत आला असते स्वामीजींनी त्याला तू तुझ्या गावी परत जा व काही दिवस लक्ष्मीनारायणाची सेवा कर असे सांगितले. त्यामुळे त्याच्यातील सुप्त अहंकार दुखावला गेला व मला कुठलाही सल्ला न विचारता त्याने माझ्याकडे येण्याचे बंद केले. म्हणजे काय झालं, स्वामीजींनी जा म्हटलं की त्याला अहंकार त्याचा दुखावला की मी तर इतका व्यवस्थित आहे, मी माझं काम खूप व्यवस्थित करतोय, मग मला जायला हे का सांगतायत. म्हणजे पुढच्या गोष्टी ह्याच्या लक्षात नाही आल्या. तो फक्त वर्तमान काळात आता राहिला. त्याला पुढची आपलं काय भविष्य हे माहितीच नव्हतं. पण स्वामीजींना मात्र त्याचं भविष्य माहित होतं. आणि त्यांना वर्तमान काळात राहून जो विचार केला की त्याला अहंकार आला आणि त्यानं यायचं बंद केलं. माझ्या इतकेच स्वामीजीही त्याचे लाड करत असत हेही तो विसरला व शेवटी त्याला पॅसेंजर ट्रेनने जखमी अवस्थेत गावाला जावे लागले. तो गेल्यानंतर 8-10 दिवसांनी मला ही सर्व हकीकत कळाली. त्यावरून प्रारब्ध माणसाला खेचून नेते व कर्माची फळे भोगायला लावते असे म्हणतात ते खरे आहे. म्हणजे कितीही स्वामीजींनी त्याला जागृत केलं होतं त्याचं पुढचं संकट टाळण्यासाठी, तरी सुद्धा त्यानं आपल्या गुरूंची आज्ञा न पाळल्यामुळं प्रारब्ध त्याच्या प्रारब्धानं त्याला खेचून नेलं आणि कर्माची फळे भोगायला लागली. प्रारब्ध कसे खडतर असते व माणसातील सूक्ष्म अहंकार माणसाचे किती नुकसान करतो हे सद्भक्तांना कळेल, म्हणून त्यांनी ही पुढची गोष्ट ही आत्ताची कथा सांगितलेली आहे. उजव्या हाताने केलेले सत्कर्म डाव्या हाताला कळता कामा नये हा माझा मूळ स्वभाव आहे. या स्वभावानुसार मी गेली 62 वर्षे जगत आले आहे. स्वतः श्री स्वामीजींनी सिद्ध योग्यांच्या सहवासात भाग 1 मध्ये माझ्या परिचयाचा मजकूर कसा लिहायचा हे मनोज अस्मिता या न्यू जर्सीच्या सद्भक्तांना सांगितला व तो तसाच्या तसा छापण्याची मला आज्ञा दिली. सद्गुरूंसमोर कधी आपण अक्कल हुशारी दाखवू नये, अहंकार दाखवू नये, प्रेमाने, विनयाने व नम्रतेने वागावे. त्यात कोठेही खोटेपणा असू नये, कारण त्यांच्या नजरेत काहीच लपत नाही. त्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा अपरंपार उपदेश भरलेला असतो. म्हणजे तिथं काही फार मोठे पौराणिक दाखले द्यायची आवश्यकता नसती, मोठमोठे श्लोक सांगायची गरज नसती, तर सहज बोलण्यामध्ये सुद्धा खूप गहन अर्थ असतो आणि तोच एक अतिशय मोठा उपदेश असतो. मी असे लोक खूप पाहिले आहेत की त्यांच्या स्वार्थ साधेपर्यंत ते प्रेमाचे खूप मोठे नाटक करतात व स्वार्थ साधल्यानंतर दूर पळून जातात. परंतु त्यांना ही कल्पना नसते की कितीही धूर्ततेने वागले तरी वातावरणातील देवता त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात व योग्य वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशा कृतज्ञतेने वागणाऱ्या लोकांविषयी
माझा अनुभव असा आहे की अशा लोकांची बुद्धीच भ्रष्ट होते. त्यामुळे पुण्याई नष्ट होते. पुण्याई नष्ट झाल्यानंतर फटके बसू लागतात व त्यावेळी तारावयास कोणीही गुरु नसतो. गुरुचं जर ऐकलं नाही तर त्याला प्रारब्ध ओढून नेतं आणि त्यानंतर त्याला त्याच्या प्रारब्धातून काढण्यासाठी प्रारब्धातून काढण्यासाठी फटके बसतात, परंतु त्यावेळेला मात्र त्याला कोणीही गुरु नसतो. सहज बोलणे हाच उपदेश करुणी सायास शिकविती. मग हे गुरु जे आहेत ते सहज बोलूनच उपदेश करत असतात आणि अतिशय प्रयत्न करून, सायास म्हणजे प्रयत्न, अतिशय प्रयत्न करून ते आपल्यापर्यंत सर्व ज्ञान देत असतात. हे आपण सर्व आपला ग्रुप अनुभवतोय की आपल्याला किती लाख मोलाचं ज्ञान आपल्या सर्वांना आपल्या डॉक्टर मंगल मॅडम यांच्या माध्यमातून मिळत आहे. आणि हे सहज बोलणे हाच उपदेश, ह्या उक्तीची तर मला पूर्णपणे जाणीव झाली की मॅडम आपल्याला सहज बोलता बोलता इतकं भव्य दिव्य ज्ञान देतात की हे अचानक कुठून आलं की यापूर्वी हे कुठंही आपण ऐकलेलं वाचलेलं नसतं, परंतु सहजासहजी बरेच मोठं ज्ञान देऊन आपल्याला त्या वेळोवेळी जागृत करत असतात. श्री गुरूंच्या सहज बोलण्यात किती अर्थ असतो हे सांगण्याचा प्रयत्न येथे केला आहे. अशा आणखी दोन छोट्या गोष्टी सांगून मी हा विषय आटोपता घेते. श्री स्वामीजी राहत होते तेव्हाची गोष्ट. श्री स्वामीजी अरण्यात राहत होते तेव्हाची गोष्ट. अरण्यात खूप पाऊस पडत असे, त्यामुळे धुनीसाठी लागणाऱ्या लाकडाचा साठा एप्रिल मे महिन्यात भरून ठेवावा लागे. काही सेवक अरण्यात जाऊन लाकडाचा साठा करण्याची सेवा करत असत. एकदा मुंबईहून एक सेवक सेवा करण्यासाठी आला. त्याच्याबरोबर त्याचा 10-12 वर्षाचा मुलगा होता. श्री स्वामीजी त्या मुलाला म्हणाले, बाळ, झोपड्यांसमोर सुमारे 25 एकराचे मोकळे मैदान आहे. या मैदानात कोठेही खेळ, परंतु नदीवर जाऊ नकोस. त्यांनी बाळाला काय सांगितलं की तू मैदानात खेळ, परंतु नदीवर मात्र जाऊ नकोस. पण त्या मुलानं काही ते ऐकलं नाही. मुलगा म्हणला, ठीक आहे. 2 दिवसांनी त्या मुलाचे वडील नदीतून वाहत असलेल्या सुक्या लाकडाचे ओंडके गोळा करत होते. नदी किनारी ठेवत होते. तेथे हा मुलगा गेला. ओंडक्याजवळ ठेवलेली कुऱ्हाड त्याने उचलली व इतक्यात त्याचा तोल गेला आणि तो पडला आणि कुऱ्हाड त्याच्या मांडीवर पडली. पूर्ण मांडी फाटली. त्याचे वडील व इतर सेवक त्याला उचलून आणले. हॉस्पिटल तेथून 50 किलोमीटर दूर होते. गोधडीची डोली करून त्या डोलीत त्या मुलाला ठेवण्यात आले. डोली खांद्यावर घेऊन सेवक जंगलातून 13 किलोमीटर चालत मेन रोड पर्यंत आले. तेथून ट्रकने सर्वांनी पुढील प्रवास केला व मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. मुलाच्या मांडीला 13 टाके घालावे लागले. मुलगा घेऊन सर्व सेवक मंडळी अरण्यात झोपडीत परतली. अशा प्रकारे 1 वर्ष गेले. दुसऱ्या वर्षी मे महिन्यात त्या मुलाचे वडील मुलाला घेऊन पुन्हा अरण्यातील स्वामीजींच्या तपस्थानी आले. श्री स्वामीजी मुलाला म्हणाले, अरे बाळ, गेल्या वर्षीची आठवण आहे ना? परत अशी काही गडबड करू नकोस. तू लक्षात ठेव, उंच जागी चढायची नाही, तसे झाडावर वगैरे चढायचे नाही. मुलाने, मी कुठल्याच उंच जागेवर चढणार नाही, असे स्वामीजींना व आपल्या वडिलांना कबूल केले. त्यानंतर काही दिवसांनी तो मुलगा पाण्याच्या टाकीवर चढला आणि तोल जाऊन खाली पडला. ईश्वराच्या कृपेने मुलगा पाण्यात न पडता जमिनीवर पडला. पाण्याची टाकी फक्त 7 फूट उंच होती. तरीही मनगटाला फ्रॅक्चर झाले व हाताला प्लास्टर घालावे लागले. वरील सर्व घटनातून एकच अर्थ निघतो, खऱ्या सत्पुरुषांजवळ अक्कल हुशारी दाखवू नये. मनाचा सरळपणा जेवढा जास्त, तेवढा अध्यात्माचा मार्ग प्रशस्त होतो. जितकं आपण मन सरळ ठेवू, तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती होते. जर काही आपण डाऊट्स घेतले, काही शंका घेतल्या आणि गुरूंचं, आपल्या मार्गदर्शकांचं जर आपण ऐकलं नाही, तर मात्र अध्यात्मामध्ये आपण पुढं लवकरात लवकर जाऊ शकत नाही. यासाठी मन हे अतिशय निर्मळ आणि सरळ हवे. वरील गोष्टी अध्यात्मात प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहेत. सामान्य माणसांसाठी याचा काही उपयोग नाही. त्यानंतर गुंडू नाना या एका व्यक्तिरेखेविषयी त्यांचा एक अनुभव पुढे आलेला आहे. गुंडू नाना यांचे खरे नाव नरसिंहा, तरी स्वामीजींनी त्याला प्रेमाने गुंडू नाना असे नाव दिले होते. त्यामुळे सर्व भक्तही त्यांना गुंडू नाना म्हणत. गुंडू नानांची पत्नी चेन्नम्मा या दोघांनी श्री स्वामीजींची व श्री स्वामीजींच्या भक्तांची प्रेमाने, निस्वार्थ बुद्धीने व कुठल्याही प्रकारच्या मोठेपणाची किंवा सन्मानाची अपेक्षा न करता सुमारे 40 वर्षे सेवा केली. त्यांना असंख्य दिव्य व अद्भुत अनुभव आले.
त्यातील काही पुढे देत आहे. श्री स्वामीजी येतिपोतला येथील गुहेमध्ये साधना करत होते. तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था चेन्नम्मा पाहत असे. उंच टेकडीवरील गुहेमध्ये श्री स्वामीजी साधना करत व नदी किनारी असणाऱ्या गुहेमध्ये चेन्नम्मा राहत असे. दररोज सकाळी गुंडूनाना आपली ड्युटी करून नागार्जुन सागरहून सामान घेऊन येत असे. अशा प्रकारे श्री स्वामीजी सुमारे 1 वर्ष तेथे साधना केली. गुंडूनाना व चेन्नम्मा या उभयतांनी त्यांची सेवा केली. गुंडूनाना श्री स्वामीजींबरोबर अनेकदा अरण्यात जात असे. सत्रसाला इथे श्री स्वामीजी साधना करत असताना गुंडूनाना त्यांच्या बरोबर होता. सलेश्वरम, गुत्तिकोडाबिळम, बाणालोद्दी गुहा, श्रीशैल पर्वतावरील भीमनकोळला इत्यादी ठिकाणी श्री स्वामीजी जेव्हा साधना करत होते तेव्हाही गुंडूनाना त्यांच्या बरोबर होते. प्रखर साधनेच्या काळात गुंडूनानाने सेवा केल्या कारणाने त्याचे अनुभवही तसे प्रखर आहेत. पण आपले अनुभव तो कोणालाही सांगत नाही. चुकून एखादा अनुभव त्याच्याकडून ऐकायला मिळतो. येतिपोतला येथील नदीच्या प्रवाहात श्री स्वामीची साधना करत असत. असंख्य देव देवता वातावरणातून खाली उतरत आहेत व श्री स्वामीजींच्या आसपास दाटीवाटीने बसले आहेत असे त्यानं स्वतः पाहिलं होतं. म्हणजे ज्यावेळेला स्वामीची साधना करत नदीच्या प्रवाहात बसून त्यावेळेला वातावरणातील देवताच येऊन त्यांच्या बरोबर दाटीवाटीनं बसत असं त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. असा हा गुंडूनानाचा अजून पुढचे अनुभव आहेत. हा एक अनुभव आहे. आता नागार्जुन सागरला जेथे आश्रम व मंदिरे आहेत तेथे एकेकाळी काटेरी जंगल होते. ती सर्व जागा साफ करण्याचे काम गुंडूनाना व चेन्नम्मा या उभयतांनी केले. जागा साफ झाल्यानंतर वड, औदुंबर व पिंपळ यांचा त्रिफला वृक्ष व इतर ठिकाणी वड, औदुंबर व पिंपळ ही झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले. मंदिराच्या पायाभरणीचा एक छोटासा खड्डाही त्यांनी खोदला. सर्व खड्डे खोदून झाल्यानंतर या खड्ड्यामध्ये सर्व भक्तांना सात्विक मनोकामना पूर्ण करतील व अध्यात्मात प्रगती करून देतील अशा काही सिद्ध वस्तू अभिमंत्रित करून तेथे ठेवायच्या होत्या. तर हे सर्व खड्डे का काढायला लावले ते स्वामीजींनी, तर त्या खड्ड्यांमध्ये सर्व भक्तांच्या सात्विक मनोकामना पूर्ण करतील व अध्यात्मात प्रगती करून देतील अशा काही सिद्ध वस्तू अभिमंत्रित करून तेथे ठेवायच्या होत्या. श्री स्वामीजींनी आपल्या झोपडीमध्ये असंख्य सिद्ध वस्तू मांडून ठेवल्या होत्या. त्या वस्तूंची श्री स्वामीजी रोज पूजा करत व देवतांचे आवाहन करत. गुंडूनाना हा सर्व प्रकार पाहत असे. हळूहळू वातावरणातील एक एक देवता प्रकट होऊन त्या सिद्ध वस्तूंवर बसलेली गुंडूनानांनी पाहिली आहे. अशा सर्व देवता प्रकट होऊन तेथील सिद्ध वस्तूंवर बसलेल्या गुंडूनानाने दिवसा उजेडी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. त्यानंतर सर्व खड्ड्यांमध्ये वस्तू ठेवण्यात आल्या व त्यावर श्री स्वामीजींनी वृक्षारोपण केले. या वृक्षांची जोपासनाही गुंडूनानांनी केली आहे. सुमारे 10 वर्षानंतर वृक्ष खूप मोठे झाले. मंदिरही बांधले गेले. या काळामध्ये अनेकदा गुंडूनानाला वृक्षातून काही आत्म्यांनी प्रकट होऊन दर्शन दिले. जे वृक्ष 10 वर्षाचे वाढले होते झाले होते त्या वृक्षातून काही आत्म्यांनी प्रकट होऊन दर्शन दिले. एकदा तर मंदिराला मारुती प्रदक्षिणा घालत आहे असे दिसले. तेव्हापासून श्री स्वामीजी दररोज संध्याकाळची आरती झाल्यानंतर सर्व भक्तांनी हनुमान चालीसा म्हणत मंदिराला 3 प्रदक्षिणा घालण्याचा त्यांनी नियम केला. गुंडूनानाला एकदा श्रीराम, पंचायतन व तिरुपती बालाजी या देवतांची सुद्धा तिथं दर्शन झालेली. किती देवदेवता श्री स्वामीजींच्या आसपास नेहमी असत हे गुंडूनानांनी आपल्यासारख्या साधकांनी प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कृष्णा नदीतून असंख्य देवदेवता रात्रीच्या वेळी बाहेर येत आहेत व मंदिराला प्रदक्षिणा करत आहेत असे दृश्य सुद्धा अनेकदा गुंडूनानांनी पाहिलेलं आहे. श्री स्वामीजी ध्यानस्थ बसले असताना त्या जागी अत्यंत विशाल आकाराचे ऋषी त्यांनी पाहिले. त्यांची उंची बसून 15-16 फूट होती. म्हणजे स्वामीजी ध्यानाला बसले की त्यांच्या समोर त्याच जागी अत्यंत विशाल आकाराचे ऋषी त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. त्यांची उंची बसून 15-16 फूट होती. गुंडूनाना आपला संपूर्ण पगार श्री स्वामीजींसाठी खर्च करत असे. आश्रमाचा सर्व खर्च तो चालवत असे. अशा प्रकारे 36 वर्षे सेवा केल्यानंतर श्री स्वामीजींनी
त्याच्या गावात त्याला एक हनुमान मंदिर बांधून दिले व हनुमान मंदिरात बसून गरिबांचे दुःख निवारण करण्याची विद्या दिली. तू येणाऱ्या दुःखितांना फक्त विभूती देत राहा, त्यांचे दुःख कष्ट निवारण करण्याचे काम मी करेन. श्री स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे गुंडूनाना आपल्या गावी गणापुरम येथे राहू लागला व चिन्नम्मा श्री स्वामीजींच्या सेवेसाठी आश्रमात राहू लागला. म्हणजे बरोबर राहणाऱ्या या सिद्धयोगांच्या सहवासात बरोबर राहणाऱ्या साधकांना सुद्धा एवढे प्रचंड अद्भुत अनुभव आलेले आहेत की हे स्वामीजी हे किती ऋषींबरोबर, देवांबरोबर, इतर आत्म्यांबरोबर संवाद साधून आपली साधना करून आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे दुःख हरवण्यासाठी सतत तपश्चर्या, साधना, ध्यानधारणा करत असत. असंच चेन्नम्माच्या बाबतीत एक प्रकार झालेला आहे की चेन्नम्मा आश्रमात स्वामीजींची सेवा करायला थांबलेली असते. गुंडूनाना व चेन्नम्मा कालांतराने आश्रमात राहू लागले. पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत चेन्नम्मा आश्रमात सेवा करत असते. एकदा एका भक्ताने तिला 50 रुपये दिले. तिने बऱ्याच वेळा नको म्हटले, पण भक्तांचा आग्रह पाहून तिने नाईलाजाने पैसे घेतले. त्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नामध्ये श्री दत्त महाराज आले. त्यांच्या हातात एक वेताची छडी होती. श्री दत्त महाराजांनी चेन्नम्माला दरडावून विचारले, पैशाला हात का लावलास? पैसे कमवायला आली आहेस का? असे म्हणून श्री दत्त महाराजांनी तिला चोपायला सुरुवात केली. रात्रभर दत्त महाराज तिला चोपत होते. पहाटे 3:30 वाजता तिने गुंडूनानांना उठवले व स्वप्न सांगितले. तेव्हा गुंडूनानांनी चेन्नम्माला सांगितले, स्नान करून मंदिरात जा, श्री दत्त महाराजांची क्षमा माग व पैसे हुंडीमध्ये टाक. चेन्नम्माने त्याप्रमाणे केल्यानंतर तिला कधीच त्रास झाला नाही. म्हणजे जरी ती 50 रुपयाची गोष्ट होती तरी सुद्धा भक्तांकडून ते पैसे घेणं ही फार मोठी चूक होती. त्यामुळं तिला स्वप्नामध्ये दत्त महाराजांनी येऊन त्याविषयीचा जो मोह आहे, फक्त 50 रुपयाचा सुद्धा जो मोह आहे तो तिनं काढून टाकण्यासाठी हा तिला प्रत्यय दिलेला आहे. अन्नपूर्णम्मा हे पुढचं प्रकरण आहे. अन्नपूर्णम्मा हिल कॉलनी, नागार्जुन सागरला राहत असते. श्री स्वामीजी जेव्हा कृष्णादेवीला परिक्रमा करत होते तेव्हा अन्नपूर्णम्माची व श्री स्वामीजींची भेट झाली. कृष्णा प्रदक्षिणा करत असल्या कारणाने श्री स्वामीजी चालत प्रवास करत होते. नागार्जुन सागर येथील नदी किनारी असणाऱ्या हिल कॉलनीत डाऊन हिल पार्क या बागेमध्ये श्री स्वामीजी राहिले होते. अनेक लोक त्यांना भेटायला येत असत. येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही चमत्कार घडत असत व त्यांच्या इच्छा पूर्ण होत असत. अन्नपूर्णम्माला कसलीच इच्छा नव्हती. ती कृष्ण भक्त होती. आध्यात्मिक चर्चा करण्यासाठी ती एके दिवशी रात्री 10 वाजता एका ट्रान्सलेटरला घेऊन ती स्वामीजींकडे आली. अन्नपूर्णम्माला फक्त तेलुगू भाषा येत होती. तिने स्वामीजींना प्रश्न केला, गेली 40 वर्षे मी भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत आहे, मला अजून कृष्ण दर्शन का झाले नाही? तुम्ही कृष्णा व तुंगभद्रा या 2 नद्यांना चालत प्रदक्षिणा करत आहात. हे ऐकून मला असे वाटते की तुम्हाला नक्कीच कृष्ण दर्शन झाले असेल. मला तुमचा कृष्ण दर्शनाचा अनुभव सांगाल का? श्री स्वामीजींनी यावर अगदी थोडक्यात उत्तर दिले, मी तुला एक मंत्र देतो. घरी जा, देवासमोर तुपाचा दिवा लाव व ज्योतीकडे पाहत मंत्राचा जप कर. तुला जो काही अनुभव येईल तो मला येऊन सांग. असे म्हणून स्वामीजींनी तिला एक मंत्र दिला. अन्नपूर्णम्मा घरी गेली. देवासमोर तुपाची ज्योत लावली. त्या ज्योतीकडे पाहत तिने मंत्राचा जप करायला सुरुवात केली. अचानक ती ज्योत अतिशय प्रखर होऊ लागली. काही क्षणापूर्वी अन्नपूर्णम्मा ज्योतीकडे पाहत होती, परंतु आता मात्र ती ज्योत अन्नपूर्णम्माची दृष्टी खेचून घेत होती. तिला डोळे मिटता येईना. तिने जबरदस्तीने डोळे मिटले तेव्हा अतिशय प्रखर ज्योती तिला भूमध्यामध्ये दिसू लागली. ज्योतीला भिवून तिने डोळे उघडले. अंगाला दरदरून घाम फुटला होता. उठून उभी राहिली. ज्योतीमध्ये आता कृष्ण दिसू लागला होता. त्याचे तेज तिला सहन होत नव्हते. अतिशय प्रखर रूपाने अत्यंत तेजस्वी असा कृष्ण तिला दिसत होता. त्याचे तेज तिला सहन होत नव्हते. डोळे उघडे ठेवले तरी ज्योत व ज्योतीमध्ये भगवान श्रीकृष्ण दिसत होता. डोळे मिटले तरी ज्योतीमध्ये भगवान श्रीकृष्ण दिसत होता.
बाहेर गेल्यानंतर जास्त बरे वाटेल असे वाटल्याने ती अंगणात आली. अंगणात आल्याबरोबर त्या ज्योतीने विशाल रूप धारण केले. जमिनीपासून आकाशापर्यंत तिला महाज्योती व त्या महाज्योतीत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडले. जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने ती अतिशय भयभीत झाली व रात्रभर झोपू शकली नाही. भगवान श्रीकृष्णाने तिला अंतर्बाह्य व्यापून टाकले होते. सकाळी 1 वाजता एक थर्मास भरून कॉफी घेऊन ती स्वामीजींकडे आली. हे सर्व दृश्य बंद करा म्हणून स्वामीजींना प्रार्थना करू लागली. स्वामीजींनी ठीक आहे असे म्हणतात सर्व दृश्य नाहीसे झाले. बरीच वर्षे अन्नपूर्णा आश्रमात येऊन ती सेवा करीत असे. श्री गुरुपौर्णिमा व श्री दत्त जयंतीला बुंदी बनवण्याचे काम ती करत असते. बघा, तिला खूप इच्छा होती कृष्ण दर्शनाची. तर स्वामीजींनी एक मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या प्रभावाने व तिच्या स्वतःच्या साधनेमुळे तिला श्रीकृष्ण देवांचं दर्शन झालेलं आहे. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे सिद्ध स्वामी दत्तावधूत हे स्वामीजी अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. अरुण दाभोलकर यांचा पुढचा अनुभव आहे. अरुण दाभोलकरला श्री स्वामीजी हेड ऑफ दी डेवोटीज असे म्हणत. मनाचा सरळपणा कसा असावा तर तो अरुण दाभोलकर सारखा असे ते स्वामीजी इतर भक्तांना सांगत असत. आयुष्यभर नोकरी करून संसार करून व्यवहारी जगात राहून अरुणने जेवढी तेजस्विता प्राप्त केली, आध्यात्मिक प्रगती प्राप्त केली, कमीत कमी तेवढी तरी प्रगती प्राप्त करणे आवश्यक आहे, तरच बेडा पार होईल असे उद्गार श्री स्वामीजी अरुण विषयी काढत. अत्यंत शुद्ध भाव व मनाचा सरळपणा या दोन गोष्टींमुळे अरुण तरुण गेला असे उद्गार स्वामीजी माझ्याजवळ काढले. एकदा अरुण नागार्जुन सागरला जाण्यासाठी हैदराबाद बस स्टँडला उतरला व नागार्जुन सागरला जाणाऱ्या दुसऱ्या बस मधला संपूर्ण बस भरलेली होती. अनेक लोक उभे होते. इतक्यात एका सीटवर बसलेल्या माणसाने हातवारे करून अरुणचे लक्ष वेधून घेतले. अरुणने त्याच्याकडे पाहताच इधर आव असे म्हणून त्याला बोलावू लागला. हा अनोळखी तेलगू माणूस आपल्याला का बोलावतो आहे हे अरुणला काही समजेना. पाठीतील व हातातील बॅगा सांभाळत गर्दीतून वाट काढत अरुण त्याच्यापर्यंत पोहोचला. इधर बैठो असे म्हणून त्या प्रवाशाने अरुणला जागा दिली. संपूर्ण अनोळखी होता तो त्यांच्यासाठी. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याला मोडके तोडके सुद्धा हिंदी येत नसावी असे अरुणला वाटले. त्याच्या सीटवरून अरुण बसला. अरुणला वाटले तो थोड्या वेळाने परत येईल व आपल्याला उठायला सांगेल, पण तो आलाच नाही. बस नागार्जुन सागरला पोहोचेपर्यंत अरुणने अनेकदा सर्व प्रवाशांकडे पाहिले, परंतु तो कोठेच दिसला नाही. म्हणजे त्यांना एवढ्या प्रवासामध्ये गर्दीच्या वेळी त्यांनी जागा करून दिली. त्या अनोळखी माणसाला काय गरज होती बोलवायची आणि जागा द्यायची. तर हे दिसायला जरी छोटे किस्से दिसले तरी हे फार महत्वाचे का आहेत, कारण ह्या मदती त्या त्या वेळेला मिळालेली मदत सुद्धा फार फार महत्वाची असते. दुसरं म्हणजे हे छोटे छोटे जे किस्से आहेत ते आपल्या लक्षात येत नाहीत. आपल्याला वाटतं झालं असेल काही योगायोग वगैरे, तर असं काही नाही. तर आपण सुद्धा शेअरिंग करताना या गोष्टी छोट्या छोट्या नक्की लक्षात घेतले पाहिजेत. आणि आपल्याला ईश्वरानं परमेश्वरानं आपल्या ऊर्जेनं आपल्या शक्तीनं ब्रह्मांडीय ऊर्जेनं जी काही आपल्याला छोटी जरी मदत पाठवली असेल तर त्या मदतीचा शेअरिंग आपल्या ग्रुपसाठी व आपल्या इतर सर्वांसाठी शेअरिंग करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी हे किस्से वाचत आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टींना महत्वच कळत नाही, परंतु या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विचार करा, एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये हे असे किस्से त्यांनी का लिहिले आहेत? कारण हे ऊर्जेची मदत आहे. त्यामुळे त्या ऊर्जेच्या मदतीला आपण रिस्पेक्ट देणं हे फार महत्वाचं आहे. यानंतर वैष्णव देवी दर्शन असा एक छोटासा किस्सा आहे. अरुणला घेऊन श्री स्वामीजी वैष्णव देवीच्या दर्शनार्थ हिमालयात गेले होते. कटरा ते वैष्णव देवी हा 18 किलोमीटरचा पहाड चढताना एके ठिकाणी एका छोट्या मुलीला श्री स्वामीजींनी खूप वस्तू दिल्या. त्या मुलीबरोबर एक म्हातारा व एक म्हातारी होती. श्री स्वामीजींनी अरुणला त्या तिघांना नमस्कार करण्यास सांगितले. नमस्कार करून 2 पावले पुढे गेल्यानंतर अरुणने मागे वळून बघितले व त्या तिघांपैकी तेथे कोणीही नव्हते. अरुणला आश्चर्य वाटले. अरुणने हा प्रकार स्वामीजींना सांगितला तेव्हा स्वामीजी म्हणाले, ते शंकर पार्वती व वैष्णवी देवी होते. म्हणजे त्या भागामध्ये हिमालयाच्या प्रवासामध्येच त्यांना देवीच्या मुख्य मंदिरात पोहोचण्यापूर्वी रस्त्यामध्येच त्यांना वैष्णव देवी
आणि स्वतः श्री शंकर पार्वती यांनी दर्शन दिलेलं आहे सामान्य रूपामध्ये. अत्यंत निस्पृहतेने अरुणने सुमारे 20 वर्षे सेवा केली. 20 वर्षाच्या सेवा साधनेचे फळ म्हणून श्री स्वामीजींनी त्याला लोकांना सेवा साधना व उपासना करण्याचा अधिकार दिला. वनिता बुक्स मध्ये दर शनिवारी रविवारी बसून त्याने लोकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याने ज्यांना साधना दिली त्यांचेही खूप अनुभव चांगले आहेत. यानंतर देसाई म्हणून एक आहे, त्यांचा अनुभव दिलाय पुढे. श्री स्वामीजी अरण्यात साधना करत होते. त्या अरण्यामध्ये झोपड्या बांधण्याचे काम सुरू होते. देसाई नावाचे ग्रहस्थ गवंडी काम करत होते. एक दिवस ते स्वामीजींना म्हणाले, एकेकाळी मी खूप श्रीमंत होतो. जमिनीच्या भांडणावरून माझ्या हातून 4 खून झाले. मला अटक झाली. कोर्ट कचेऱ्या झाल्या. या सगळ्यांमध्ये माझी सर्व प्रॉपर्टी मला विकून टाकावी लागली. काही वर्षे शिक्षा भोगून 10 वर्षापूर्वी माझी सुटका झाली आहे. तेव्हापासून मी गवंड्याच्या हाताखाली काम करत आहे. माझ्यासारख्या माणसाचा उद्धार होऊ शकेल का? मला काही मार्ग मिळेल का? म्हणजे त्यांना प्रश्न पडला की मी त्या व्यक्तीच्या हातून 4 खून झाले, अटक झाले, कोर्ट कचेऱ्या झाल्या, मग माझा उद्धार होऊ शकेल का? त्याच्या बोलण्यातील आर्तता पाहून ते स्वामीजींचे हृदय कळवळले. बघा, आर्तता महत्वाची आहे. तुम्हाला जर उद्धार करायचा असेल तर सहज बोलून उपयोग नाही. मनाची तळमळ हवी आहे की मला या अवस्थेमधून बाहेर पडायचे, ही तळमळ हवी. त्याची आर्तता पाहून स्वामीजींचे हृदय कळवळले. ते देसाईंना म्हणाले, ईश्वर दयाळू आहे, तो तुमचा उद्धार करेल. तुम्ही आता गवंडी काम करणे सोडून द्या व आश्रमात गायींची सेवा करा. गोसेवेला खूप महत्व आहे. देसाई यांची गोमाता सेवा सुरू झाली. मनोभावाने ते गायीचा गोठा साफ करत, तसेच गायींना पाणी पाजत, गवत घालीत. अशा प्रकारे ते गोसेवा करू लागले. जेमतेम 15-20 दिवस त्यांनी सेवा केली. एवढ्यात त्यांना एक विलक्षण अनुभव आला. रात्रीचा 1 वाजला होता. देसाईंना झोप येत नव्हती, म्हणून ते विडी ओढत बसले होते. इतक्यात त्यांनी पाहिले, श्री स्वामीजी गोठ्यात आले आहेत. आत येऊन प्रत्येक गायी जवळ गेले व त्याच्या पाठीवरून हात फिरवला. रात्री 1 वाजता त्यांनी पाहिलं. सर्व गायींवरून हात फिरवून झाल्यानंतर श्री स्वामीजी आले तसे निघून गेले. देसाई विचार करू लागले, श्री स्वामीजी आले परंतु एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलले नाही. नक्कीच माझे काहीतरी चुकले असले पाहिजे. या विचाराने त्यांना रात्रभर झोप आली नाही. श्री स्वामीजींची बहीण संध्या त्यावेळी अरण्यात राहत होती. श्री स्वामीजी जे लिखाण करीत त्याची कॉपी काढण्याचे काम ती करत असे. सकाळी 5:30-5:45 देसाई संध्याला भेटले व तिला म्हणाले, संध्या, रात्री श्री स्वामीजी गोठ्यात आले. त्यांनी सर्व गायींवरून हात फिरवला व गोठ्यात एक फेरी मारून निघून गेले, परंतु माझ्याशी एक अक्षरही बोलले नाही. नक्कीच माझे काहीतरी चुकले आहे, म्हणून ते माझ्यावर रागावले आहेत. तरी माझ्या हातून काय चूक झाली हे तू त्यांना विचार. संध्या श्री स्वामीजींच्या झोपडीत आली. श्री स्वामीजी नुकतेच उठले होते. तिने स्वामीजींना विचारले, रात्री तुम्ही गायींच्या गोठ्यात गेला होता का? स्वामीजी म्हणाले, नाही. रात्री 2 वाजेपर्यंत मी साधना करत होतो. नंतर झोपलो व आता उठत आहे. एवढे ऐकल्यावर तिने देसाईंनी सांगितलेले सर्व हकीकत स्वामीजींना सांगितले. संध्याने सांगितलेली सर्व हकीकत ऐकून स्वामीजी तिला म्हणाले, चल आपण त्यांना भेटायला जाऊ. असे म्हणून ते स्वामीजी गायींच्या गोठ्याजवळ गेले. देसाईंना ते म्हणाले, देसाई, तुम्ही फार भाग्यवान आहात. साक्षात भगवान दत्तात्रेय रात्री गोठ्यात गायींना दर्शन देण्यासाठी आले होते व गायींमुळे तुम्हालाही दर्शन घडले. तुम्ही आता येथे कायमचे राहा व गायींची सेवा करत राहा. श्री दत्ताच्या दरबारातील या गायी फार पुण्यवान आहेत. ही सर्व गायी वासरे पुढील जन्मी मनुष्य होणार आहेत. तर हे आपल्या सद्गुरूंचं, आपल्या मार्गदर्शकांचं जे काही बोलणं असेल ते तंतोतंत पाळलं तर असे आपल्या उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती जाते. दरवर्षी पावसाळ्यात श्री स्वामीजी नागार्जुन सागरला जात असत. त्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये त्यांनी नागार्जुन सागरला जाण्याचे ठरवले. श्री स्वामीजी नागार्जुन सागरला निघून गेल्यानंतर देसाई व 2 सेवक आश्रमात होते. या अरण्यात सुमारे 400 इंच पाऊस पडत असे. वर्षातील जवळजवळ 6 महिने पाऊस पडत असे. त्यामुळे आश्रमामध्ये जरुरी सामान, गायी गुरांना चारा वगैरे मे महिन्यात साठा करून ठेवावा लागत असे.
पावसाळ्यात 6 महिने गायींवर लक्ष ठेवणे व एकोटी समोर बसून ईश्वर चिंतन करणे या व्यतिरिक्त आश्रमातील सेवकांना अन्य काही काम करताच येत नसे. रात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस पडत होता. देसाई गोठ्यामध्ये पेटवलेल्या शेकोटीजवळ बसून थंडीने गारठलेल्या शरीरात ऊब आणण्याचा प्रयत्न करत होते. अचानक गोठ्याच्या छतातून प्रचंड तेजाचा गोल खाली आला. त्या तेजाच्या गोलातून एक देवी साकार झाली. ही देवी अत्यंत तेजोमय होती. तिच्या हातात पंचारती होती. तिने सर्व गायींना ओवाळले. प्रचंड तेजोवलयाचे रूप धारण करून ती अदृश्य झाली. तर त्या गायीच्या गोठ्यामध्ये त्यांना मोठा तेजोवलय दिसला. प्रत्यक्ष देसाईंना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तेजाच्या गोलातून एक देवी साकार झाली. हा प्रकार पाहिल्यानंतर मात्र देसाईंची पाचावर धारण बसली. ते खूप घाबरले. त्यांनी सेवकांना हाका मारण्यास सुरुवात केली. सेवक आल्यावर त्यांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला व आपण गोठ्यात झोपणार नाही. ही जागा माझ्यासारख्या सामान्य माणसाने राहण्याची नाही असे ते म्हणू लागले. म्हणजे परमेश्वर येतो परंतु आपल्याला सुद्धा त्याचं दर्शन घेता येत नाही. आपल्यामध्ये भीती असते. त्याचं जे रूप असतं ते फार वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि ते सहन होणं, आपल्याला समजणं आपल्या आकलनाच्या, सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. आता हे जे दर्शन होतं चामुंडा देवीचे दर्शन किंवा मागच्या प्रकरणामध्ये जे आपण श्रीकृष्णाचं दर्शन त्या अन्नपूर्णमाई यांना जे मिळालेलं आहे, तर हे जे रूप होती ते ज्योतीचं स्वरूप असेल. अन्नपूर्णमा त्यांना जे ज्योतीच स्वरूपात श्रीकृष्णांचं दर्शन झालेलं आहे प्रकाशाच्या स्वरूपात, तर तो प्रकाशच इतका प्रचंड होता की सर्वसामान्य आपल्या डोळ्यांना तो आपण सहन करू शकत नाही. म्हणजेच परमेश्वरी जी काही शक्ती आहे ती प्रचंड आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु आपण मन त्यासाठी तयार नसतं. आपण एक ईश्वराची कल्पना फार मर्यादित केलेली आहे. म्हणजे त्यासाठी आपली जी ईश्वराविषयी जी आपल्या सेल्फ हायर सेल्फ जी काय कल्पना आहे त्याच आपल्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत. त्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी ध्यानधारणा सतत वाढवली पाहिजे. यानंतर मनोज अस्मिता यांचा अनुभव पुढे आहे. मनोज अस्मिता हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहतात. सुमारे 8 वर्षापूर्वी ते नागार्जुन सागरला श्री स्वामीजींचे दर्शन आले होते. तेव्हा श्री स्वामीजी मनोजला म्हणाले, अस्मितामध्ये दैवी तेज आहे. हे दोन साधक आहेत स्वामीजींचे, मनोज आणि अस्मिता. हे अमेरिकेतील न्यू जर्सी मध्ये राहतात. तर ते नागार्जुन सागरला स्वामीजींना भेटायला आले होते. तेव्हा मनोजला ते बोलले होते की अस्मितामध्ये दैवी तेज आहे. तू अमेरिकेहून जेव्हा भारतात येशील तेव्हा तू ताईंच्या घरी पहिलं जा. ताई म्हणजे या आपल्या ज्या प्रकाशिका आहेत वनिता बुक्सच्या, ओम वनिता ओम या ज्या आहेत आपल्या संकलन करणाऱ्या लेखिका प्रकाशिका, तर त्यांच्या घरी तू पहिलं तिथून जा. ज्या वेळेला अमेरिकेवरून येशील त्यावेळेला तेथे अस्मिताला थोडे ध्यान करू दे. एखादी रात्र तेथे राहू दे. ताईंकडून दैवी संरक्षण घेऊन मग पुढे जाऊ दे असं स्वामीजींनी सांगितलं. असे केले असता तुझ्या घराण्यामध्ये असणाऱ्या काही अतृप्त आत्म्यांचा तिला जो त्रास होतो त्यापासून तिचे संरक्षण होईल असं स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं होतं या दाम्पत्याला की तुम्ही येण्यापूर्वी प्रथम वनिता ताईंच्या घरी जा, तिथे ध्यान करा आणि मग तुम्ही ते दैवी संरक्षण ताईंकडून दैवी संरक्षण घेऊन मग पुढे जा. त्यामुळे काय होईल, तुमच्या घराण्यामध्ये असणाऱ्या काही अतृप्त आत्म्यांचा तिला जो त्रास होतो त्यापासून तिचे संरक्षण होईल. श्री स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मनोजने सुमारे 7 वर्ष हे केले. म्हणजे ते दरवर्षी येत असत अमेरिकेला. या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2014 मध्ये मनोजने भारतात येण्याची तिकिटे काढताना न्यू जर्सी ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे असे तिकीट काढली आणि ही तिकिटे 13 नोव्हेंबर 2014 होती. तिकिटे काढून झाल्यानंतर त्याने मला फोन केला व मला म्हणाला, ताई मी या वर्षी डायरेक्ट पुण्यापर्यंत फ्लाईट घेतली आहे. त्यामुळे माझा
मुंबई ते पुणे हा कारने प्रवास करण्याचा त्रास वाचेल. याशिवाय तिकिटे मला खूप स्वस्त मिळाली. विमानाने पुण्यापर्यंत प्रवास करून प्रथम आम्ही आमच्या घरी जाऊन माझ्या वडिलांचा 75वा वाढदिवस साजरा करून 2-3 दिवसानंतर तुमच्याकडे येऊ. म्हणजे दरवर्षी जे जे काही ते प्रथम वनिताताईंकडे येत असत, तो त्यांनी प्लॅन यावर्षी बदलला आणि ते डायरेक्ट घरी जाऊन वडिलांची 75 करून नंतर पुढे जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. म्हणजे त्यांनी तो नियम तिथं मोडला. मी म्हणाले ठीक आहे. यानंतर सुमारे 2 महिने गेले. नोव्हेंबर महिना सुरू झाला. मनोज अस्मिता येणारीकडे लक्ष लागले होते. मी अस्मिताला माझी मुलगी मानते व श्री स्वामीही तिला मुलीसारखे मानतात. 9 नोव्हेंबर 2014 रविवार. बघा, ही फक्त 10 वर्षापूर्वीच्या घटना आहेत. रविवार रोजी मनोज व अस्मिता दोघांनी एकत्रितपणे मला फोन केला. काय फोन केला बघा. म्हणजे इथं त्यांनी पहिल्यांदाच 7-8 वर्षानंतर हा नियम मोडला होता. तर त्यांनी काय फोन केला, ताई आत्ताच मी मनोजचा पासपोर्ट पाहिला. मनोजचा व्हिसा संपून गेला आहे. मनोज आता भारतात प्रवेश करू शकत नाही. आज रविवार आहे, काहीच करता येणे शक्य नाही. उद्या 10 तारीख आहे, 13 तारखेची दुपारची तिकीट आहेत. व्हिसा मिळायला 10 दिवस लागतात. मनोजचे भारतात येणे कॅन्सल होईल असे वाटते. 6 बॅगा घेऊन एकटीने प्रवास करणे मला शक्य नाही. मनोजचे डोके अगदी सुन्न झाले आहे. त्याला तुमच्याशी बोलायचे धाडसच होत नाही. तो फोनवरच आहे. श्री स्वामीजींच्या आज्ञेचे उल्लंघन केले याची शिक्षा झाली असे तो म्हणतो. मनोज काही मार्ग काढता येईल का असा विचारतो आहे, असे मी विचारले. तर मनोज त्यानंतर बोलत आहे, ताई फक्त ईश्वरी चमत्कारच मला भारतात आणू शकतो. व्हिसा मिळायला 10 दिवस लागतात. एम्बसीमध्ये व्हिसाची कामे सकाळी 11 ते 3 पर्यंत केली जातात व 10 दिवसांनी व्हिसा आपल्याला मिळतो. इमर्जन्सी केसमध्ये व्हिसा 5 दिवसात मिळतो. इमर्जन्सी केस याचा अर्थ कोणीतरी मृत्यूशय्येवर असणे. इमर्जन्सी केसमध्ये सुद्धा केसची सगळी कागदपत्रे पूर्ण असावी लागतात. मी म्हणाले, मनोज तू पैसे वाचवण्यासाठी व अन्य कुठल्याही कारणाने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केलेले आहे. ही गोष्ट वातावरणातील देवदेवतांना आवडलेली नाही. म्हणूनच तुझ्यावर हे संकट आलेले आहे. तरी तू आता देवाच्या फोटोसमोर बस, अगरबत्ती लाव व देवाची माफी माग. पुढे काय होते ते पाहू. मी पण तुझ्यासाठी प्रार्थना करते, असं वनिताताईंनी मनोजला सांगितलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे मनोजने देवाची माफी मागितली व एम्बसीला ईमेल केला. 2 मिनिटाच्या आत एम्बसीमधून उत्तर आले. याच एम्बसीच्या लोकांनी मनोजला 15 मिनिटांपूर्वी ईमेलमध्ये नॉर्मल व इमर्जन्सीची केसचे नियम सांगितले होते. त्या नियमाप्रमाणे मनोज भारतात येऊ शकत नव्हता. हे कधी 15 मिनिटापूर्वी झालं होतं. आणि आता प्रार्थनेनंतर परत त्याला ईमेल आलेला आहे, मनोज यांना पासपोर्टचा नंबर कळवा. मनोजने पासपोर्टचा नंबर कळवला आणि मला फोन करून कळवले. प्रार्थनेचे चमत्कार किंवा आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांनी सुद्धा यांच्यासाठी प्रार्थना केली. वनिताताईंनी पण प्रार्थना केली त्यांच्यासाठी आणि त्यांनी स्वतःही ती शरणागती पत्करली, स्वतः माफी मागितली. यामुळं त्यांचं जे काही संकट आलेलं होतं त्याच्यातून त्यांना मार्ग मिळत आहे. मी म्हणाले, मनोज सतत देवाची प्रार्थना करत राहा, तुला व्हिसा मिळेल. या सर्व गोष्टी 11 नोव्हेंबरच्या आहेत. 12 नोव्हेंबरला मनोजला एम्बसीमध्ये बोलावले व भारतात जाण्याचा व्हिसा दिला. बघा किती ह्या अवघड गोष्टी आहेत, त्या चुटकीसरशी कशामुळे होतात. त्यासाठी तुमची श्रद्धा आपल्या गुरूंवरती हवी. न्यू जर्सीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये मनोज व अस्मिता बसले. अबुधाबी येथे विमानाचा हॉल्ट होता. तेथे सर्व प्रवासी विमानातून उतरतात व दुसऱ्या विमानात बसून आपल्या पुढील प्रवास सुरू करतात. त्यांना कनेक्टिंग फ्लाईट असे म्हणतात. विमानात बसल्यावर मनोज पायलटला भेटला व म्हणाला, अबुधाबीहून दिल्लीसाठी माझी कनेक्टिंग फ्लाईट आहे. विमान 1.5 तास उशिरा सुटत आहे. माझे विमान चुकेल. आपण काही करू शकता का? शक्य असेल तर अबुधाबीला फोन करावा, कळवा की या विमानातून दिल्लीला जाण्यासाठी काही पॅसेंजर येत आहे. तरी अबुधाबीहून दिल्लीला जाणारे विमान प्रवासी पोहोचेपर्यंत तेथेच थांबवावे. यावर पायलट म्हणाला, एअरपोर्ट अथॉरिटीला मी ऑर्डर देऊ शकत नाही, परंतु विमान फास्ट चालवून मी 1 तास भरून काढू शकतो. बाकी सर्व गोष्टी तुम्ही ईश्वरावर सोडून द्या. मनोज अस्मिता यांचे विमान अबुधाबीला उतरले. विमानातून उतरल्याबरोबर त्याने दिल्लीला जाणाऱ्या विमानाकडे धाव घेतली.
तेव्हा काउंटरवर त्यांना सांगण्यात आले की दिल्लीहून जाणारे विमान निघून गेले आहे. काउंटरवरची बाई म्हणाली, दिल्लीला जाणारे दुसरे विमान 4-5 तासानंतर आहे. तोपर्यंत सर्वांनी एअरपोर्टवर बसावे. परंतु ज्यांना मुंबईला जायचे आहे त्यांनी ताबडतोब माझ्या समोर यावे. इतके सगळे घडल्यानंतर मनोज काय समजायचं ते समजले. मुंबईला जाणाऱ्या पॅसेंजरने माझ्याकडे यावे असे काउंटरवरच्या स्त्रीने म्हणतात मनोज अस्मिता तिच्या समोर येऊन उभे राहिले व आम्हाला मुंबईला जायचे असे सांगितले. मुंबईला जाणारे एकूण 6 पॅसेंजर होते. मनोज अस्मिताच्या अगोदरच सर्व पॅसेंजर त्या स्त्रीकडे गेले. त्यांनी तिच्याशी भांडण करायला सुरुवात केली. त्यामुळे त्या स्त्रीने त्या 3-4 पॅसेंजरला आपल्या वरिष्ठांकडे पाठवून दिले. मनोजला ती म्हणाली, मी विमानात किती सीट्स आहेत ते पाहते व मला मग काय करायचं ते सांगते. तिने विमानात फोन केला. विमानामध्ये फक्त 2च सीट मोकळ्या होत्या. काउंटरवरच्या स्त्रीने मनोज अस्मिता यांचे बोर्डिंग पासेस बनवले व त्यांचे सारे सामान मुंबईला जायच्या विमानात चढवले. अशा रीतीने मनोज व अस्मिता दोघेही मुंबईला पोहोचले व माझ्या घरी येऊन सर्व हकीकत सांगितली. मनोज व अस्मिता यांना आलेला दिव्य अनुभव लिहून संपवताना मला ज्ञानेश्वरीची एक ओवी आठवली व तदनुषंगाने 2 छोट्या छोट्या गोष्टीही आठवल्या. वाचकांना आनंद द्विगुणित करण्यासाठी मी या पुढं देत आहे. मग तो समुद्रा पहिल्याड देखे, स्वर्गीचा आलोचू आईके, मनोगत ओळखे मुंगियेचे. म्हणजे मनोज अस्मिता हे जे 2 साधक आहेत स्वामीजींचे, तर त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय संकट येणार आहे हे अगोदरच या त्यांच्या मार्गदर्शकांना समजलेलं आहे. समुद्रा पल्ल्याड सुद्धा त्यांना देखता येत होतं, बघता येतं अशी शक्ती निर्माण आहे त्यांच्याकडे झालेली आहे. समुद्रा पल्ल्याड देखण्याची त्यानंतर मुंगीच्या मनात सुद्धा काय चाललंय हे सुद्धा मनोगत ओळखता येऊ शकतं असं या ज्ञानेश्वरीच्या या ओवीतून सांगायचं आहे. एकदा मी श्री स्वामीजींबरोबर बागेमध्ये फिरत होते. बागेत अनेक ठिकाणी स्प्रिंकल्स लावलेले होते. स्प्रिंकलर्स पाहून श्री स्वामीजी म्हणाले, ताई, वनस्पतींना सुद्धा मन असते. एखादा मोठा पाईप लावून जर बागेमध्ये पाणी सोडले तर दुर्वासारख्या छोट्या वनस्पतींना असे वाटते की महापूर आला. त्या तात्काळ मरून जातात. परंतु स्प्रिंकलरने पाणी शिंपडले की वनस्पतींना वाटते की पाऊस आला. त्या लगेच प्रफुल्लित होतात. म्हणून बागेतील हरियाली या वनस्पतीला स्प्रिंकलरने पाणी दिले जाते. जगातील अनेक भाषांमध्ये भगवद्गीतेचे भाषांतर झाले आहे. परंतु स्वामीजींनी फक्त 5-6 ओळीमध्येच भगवद्गीता थोडक्यात सांगितलेली आहे. जास्त काही न सांगता काय आहे याचा गूढार्थ भगवद्गीतेचा हा श्री स्वामीजींनी पुढे फक्त 5-6 ओळींमध्ये सांगितलेला आहे. श्री स्वामीजी म्हणत, अर्जुन ही एक मनाची अवस्था आहे. ज्याचे मन लोण्यासारखे मऊ आहे अशा भक्तिमान व्यक्तीला अर्जुन म्हणतात. मनाचा सरळपणा, मवाळपणा हा महत्वाचा आहे. ज्याचे मन लोण्यासारखे मऊ आहे अशा भक्तिमान व्यक्तीला अर्जुन म्हणतात. अशा व्यक्तीमध्ये एक बारीकसा दोष असतो. हा बारीकसा दोष म्हणजे विजयाची आकांक्षा. अर्जुनाला विजय हवा असतो युद्धामध्ये. तर हा सुद्धा एक दोष आहे. ती त्याची अपेक्षा आहे, आकांक्षा आहे की मीच विजयी झालं पाहिजे. विजयाची आकांक्षा म्हणजे हे असे असावे ही वृत्ती. म्हणजे त्यांनी आधीच ठरवले की हे मला असंच मिळालं पाहिजे. तर ही जी आकांक्षा आहे ही वृत्ती नष्ट होताच धर्ममेध समाधी प्राप्त होते. म्हणजे आपण काही ठरवून ठेवायचं नाही की हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, काही आकांक्षा मनात ठेवलं नाही पाहिजे. ही वृत्ती नष्ट होताच धर्ममेध समाधी प्राप्त होते. या समाधीला सहजावस्थात असे म्हणतात. यामुळे अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या संवादाला म्हणजे भगवद्गीतेला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. कौरव म्हणजे हृदयातील दुष्ट प्रवृत्ती. 100 कौरव होते आपण पाहिले. तर हे 100 कौरव म्हणजे 100 दुष्ट प्रवृत्ती. हृदयातील दुष्ट प्रवृत्ती म्हणजे कौरव. आणि पांडव म्हणजे शरीरातील पंचप्राण. प्राण अपान व्यान उदान समान हे पंचप्राण म्हणजे पांडव. हे असं उपमा स्वामीजींनी दिलेली आहे. द्रौपदी म्हणजे कुंडलिनी शक्ती
आणि कर्ण म्हणजे श्रवणेंद्रियाचा गैरवापर, म्हणजे आपण कानाला जे चुकीचं ऐकतो तो म्हणजे कर्ण. झाली माझी भगवद्गीता संपली. ताई, माझी भगवद्गीता संपली. एवढ्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये भगवद्गीता आपण समजून घेतली पाहिजे. आपण जे युद्ध, इतर पात्र, त्यांच्या बाबतीत झालेल्या घटना यावरती लक्ष केंद्रित न करता आपण स्वतःच्या शरीरामध्येच ज्या ज्या उपमा दिलेल्या आहेत श्री स्वामीजींनी, की पांडव म्हणजे 5 प्राण, कौरव म्हणजे हृदयातील दुष्ट प्रवृत्ती, कुंडलिनी शक्ती म्हणजे द्रौपदी, कर्ण म्हणजे कर्णेंद्रियाचा गैरवापर, आपण कानानं खूप वाईट वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. तर या ज्या काही उपमा दिलेले जे काही हे कॅरेक्टर स्वामीजींनी उभे केलेले आहेत त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. किती वाजले? आपण पुढचं घ्यायचं का? हो घ्या, आज संपवायचंय ना आपल्याला. हो. पुस्तक अजून भरपूर मोठं आहे. ह्याच्या निम्म्या पुस्तकामध्ये अनुभवच आहेत. तर हा एक अनुभव मी एडीआय साहेबांचा एक वाचते. तो पण खूप सुंदर. हे जे जितकं वाचल तितकं ह्याच्यामध्ये रमून जातोय आपण, आणि खूप सुंदर सुंदर अनुभव ह्याच्यामध्ये आहेत. तर एडीआय साहेब हे एक प्रकरण आहे, ते मी आता पुढं वाचते. श्री स्वामीजी वर्षातील सुमारे 8 महिने अरण्यात राहून साधना करत व पावसाळ्याचे 4 महिने जून ते सप्टेंबर ते नागार्जुन सागरला येऊन राहत. श्री स्वामीजींच्या दर्शनार्थ अरण्यामध्ये एडीआय साहेब येत. कधी कधी ते 4-4 दिवस श्री स्वामीजींच्या सहवासात राहत. ते आसने व प्राणायाम करत. श्री स्वामीजींना ते नेहमी म्हणत, मी गेली 40 वर्षे योग साधना करत आहे. मला तुमच्या बरोबर साधना करायची आहे. साधनेची जुगलबंदी तुमच्या बरोबर करायची आहे. तेव्हा सांगा, तुम्ही माझ्याबरोबर साधनेची जुगलबंदी केव्हा करणार? म्हणजे त्यांना थोडक्यात आपल्या योग साधनेचा गर्व झालेला असतो या एडीआय साहेबांना. आणि ते आपल्या स्वामीजींबरोबर साधनेची जुगलबंदी करण्याची मनोकामना करत असतात. का तर मी 40 वर्ष योग साधना करतोय, त्यामुळे माझ्यामध्ये खूप शक्ती संपादन झालेली आहे आणि मी तुमच्या बरोबर साधनेची जुगलबंदी करणार. तर कधी बसायचं आपण, असं ते अहंकारानं त्यांना विचारतात. प्रत्येक भेटेत ते स्वामीजींना हा प्रश्न विचारतात. ते स्वामीजी कधीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर देत नसत. पुष्कळ वेळा 4-4 दिवस स्वामीजी त्यांच्याबरोबर राहूनही त्यांच्याबरोबर साधना करीत नसत. आपण आपल्या साधनेची जुगलबंदी केव्हा करायची असा प्रश्न ज्या वेळेला विचारत, तेव्हा स्वामीजी नंतर केव्हा तरी बघू असं नेहमी उत्तर देत असत. त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांना भेटायचा, की चला कधी बसूया स्वामीजी, कधी बसूया. तर हे नेहमी त्यांना ते टाळत असत, की आता काही मला शक्य नाहीये, आता मला खरंच काही वेळ नाहीये, तर आपण नंतर कधीतरी बसूया. तर ते काय म्हणतात, की आज मला काही वेळ नाही, मला खूप आवराआवर करायची, नंतर केव्हा तरी मी ज्यावेळेला 4 महिन्यांनी येणार आहे त्यावेळेला आपण बसूया, असं ते सांगतात एडीआय साहेबांना, की मी 4 महिन्यानंतर येणार आहे तेव्हा आपण नक्की बसूया. हा विषय येथेच संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामीजी नागार्जुन सागरला निघून गेले. एडीआय साहेब 1-2 दिवस राहून आपल्या घरी गेले. नागार्जुन सागर येथे श्री स्वामीजी 4 महिने राहिले. त्या काळामध्ये म्हणजे 1980 पूर्वी टेलिफोनचा फारसा प्रसार नव्हता. नागार्जुन सागरला कोणत्याही घरी टेलिफोन नव्हते. मुंबईमध्ये सुद्धा आजच्यासारखे घरोघरी टेलिफोन नव्हते. पत्र पोहोचण्याला सुद्धा 7-8 दिवस लागत असे. त्यामुळे पोस्ट ऑफिस सुद्धा तिथून 17-16 किलोमीटर दूर होते आणि त्यामुळे तेथील कोणालाही श्री स्वामीजींना पत्र पाठवणे शक्य नव्हते. ऑक्टोबर महिन्यात श्री स्वामीजी अरण्यात परत आले. तेव्हा त्यांच्या दर्शनास येणाऱ्या प्रत्येक माणसाने श्री स्वामीजींना एकच गोष्ट सांगितली, एडीआय साहेब गेले 4 महिने तुमची वाट पाहत आहेत. जो भेटेल त्या प्रत्येकाला श्री स्वामीजी आले का म्हणून विचारत आहेत, आणि श्री स्वामीजी आले की तत्काळ मला कळवा असे सांगत आहेत. अनेक लोकांनी श्री स्वामीजींना ही गोष्ट सांगितली. तिसऱ्या दिवशी एडीआय साहेब स्वतः आले. झोपडीच्या बाहेर अंगणात श्री स्वामीजी उभे होते. श्री स्वामीजींना पाहून ते अक्षरशः धावत आले. श्री स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या पायावर डोके ठेवून ढसढसा रडू लागले व मला माफ करा, तुम्ही माफ करेपर्यंत मी पाय सोडणार नाही असे म्हणू लागले. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला माफ केले.
असे म्हणताच त्यांनी पाय सोडले. त्यांना प्यायला पाणी दिले आणि विचारले, काय प्रकार झाला तो मला सांगा. यावर एडीआय साहेबांनी जे काही सांगितलं त्या घटनेचा अर्थ पुढे दिलेला आहे. अरण्यात 2 दिवस राहून एडीआय साहेब ज्याला घरी गेले आणि रात्री जेवून झोपले की त्यांनी आदल्या म्हणजे नेहमी स्वामीजींना ते म्हणायचे, नाही मला तुमच्या बरोबर साधनेची जुगलबंदी करायची आहे. हा विषय झाल्यानंतर स्वामीजी परत आले आणि हे पण आपल्या घरी गेले एडीआय साहेब. त्यानंतर ज्यावेळेला घरी गेले त्यावेळेला रात्री जेवून झोपले. त्यांना शांत झोप लागली. इतक्यात कोणीतरी कमरेत लाथ घातली. एडीआय साहेब उठले, पाहतात तो काय, श्री दत्त महाराज श्री स्वामीजींच्या रूपात उभे होते. श्री दत्त महाराज श्री स्वामीजींचे रूप घेऊन आले आहेत हे एडीआय साहेबांनी ओळखलं, कारण श्री स्वामीजी अतिशय प्रेमाने वागत असत. तर एडीआय साहेबांसमोरचे श्री दत्त महाराज प्रकट झाले होते. त्यांचे बोलणे कमी व ठोकणे जास्त होते. अतिशय उग्र दिसत होते. त्यांना पाहून एडीआय साहेबांच्या अंगाला कंप सुटला व हातपाय कापू लागले. हात जोडून नमस्कार करणे सुद्धा त्यांना शक्य नव्हते. श्री स्वामीजींच्या रूपात प्रकटलेले श्री दत्त महाराज लाथा मारत होते. हातातील वेताच्या काठीने झोडपून काढत होते व विचारत होते, माझ्याबरोबर जुगलबंदी करतोस काय? माझ्याबरोबर तुला साधना करायची आहे काय? माझ्याबरोबर बसायची तरी तुझी लायकी आहे का? असे काहीतरी ते मारता मारता बोलत होते. चाल बस साधना करायला, घाल पद्मासन, असे म्हणून श्री दत्त महाराजांनी आणखी 2 लाथा कमरेत घातल्या. हा मारहाणीचा प्रकार जवळजवळ 4-5 तास चालला होता. त्यांना थोडी झोप लागली. सकाळी उठले तेव्हा सर्व अंग ठणकत होते. त्या दिवसापासून रोज रात्री हा प्रकार घडू लागला. म्हणून त्यांनी रात्री पद्मासनात बसून साधना करायला सुरुवात केली. जोपर्यंत ते पद्मासनात बसले होते व साधना करत होते तोपर्यंत काहीच त्रास झाला नाही. पण अचानक त्यांना 1 सेकंद डुलकी लागली. डुलकी लागताच श्री दत्त महाराजांनी त्यांच्या मुस्कटात थप्पड मारली. थप्पड इतक्या जोराने मारली गेली होती की त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. त्यांचे पद्मासन सुटले व ते जमिनीवर आडवे झाले. आदल्या रात्रीप्रमाणे पुनश्च मारहाणीचा प्रकार सुरू झाला व तो सुमारे 3-4 तास चालला. अशा प्रकारच्या यातनांना एडीआय साहेब गेले 4 महिने तोंड देत होते. त्यांना वेळ लागायची पाळी आली होती व म्हणून ते स्वामीजींचं दर्शन हवं होतं त्यांना, परंतु काही करू शकत नव्हते, कारण त्याला सोयीच नव्हत्या. स्वामीजींना जर काही फोन करावा, पत्र पाठवावं तर ते सुद्धा ते काहीही करू शकत नव्हते. वेड्यासारखे ते लोकांना श्री स्वामीजी केव्हा येणार, श्री स्वामीजी कमी येणार असे विचारत होते. श्री स्वामीजीच या सर्व यातनातून आपल्याला सोडू शकतात असे त्यांना वाटले होते. म्हणून श्री स्वामीजींची भेट झाल्यावर धसधसा रडून त्यांनी आपला पश्चाताप ईश्वरासमोर व्यक्त केला. एडीआय साहेबांनी सर्व हकीकत कळायला स्वामीजी म्हणाले, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, मी दत्त महाराजांना प्रार्थना करतो व तुम्हाला त्रास होऊ नये अशी विनंती करतो. हे ऐकून साहेबांच्या जीवात जीव आल्यासारखे वाटले आणि त्या दिवसापासून त्यांचे सर्व त्रास बंद झाले. वरील गोष्टीवरून असा बोध होतो की तत्पुरुषांबरोबर कोणीही बरोबरी करू नये, स्पर्धा करू नये. सिद्ध पुरुष आपल्याशी अतिशय आपुलकीने व प्रेमाने वागत असले तरी त्यांचे संरक्षण करणाऱ्या देवता, त्यांच्या भोवती भरपूर देवता असतात सिद्ध पुरुषांच्या, त्यांचे संरक्षण करणाऱ्या देवता त्यांच्यासारख्या प्रेमळ असतील असे सांगता येत नाही. तसेच नम्रता व शिकण्याची वृत्ती असेल तरच तुम्हाला स्त्री गुरूंकडून काहीतरी शिकता येईल. इथं या एडीआय साहेबांना अहंकार झाला होता की मी योग साधना 40 वर्ष झालं करतोय, म्हणजे मी या इतर योग्यांची बरोबरी करू शकेन, जुगलबंदी करू शकेन. त्यांच्या साधनेची जुगलबंदी होऊ शकत नाही. प्रत्येकाची साधना ही वेगवेगळी असते आणि हा जो अहंकार झालेला असतो साधनेचा पण अहंकार होतो आणि हा अहंकार साधकांनी करू नये म्हणूनच हे इथं हा किस्सा दिलेला आहे. तसेच नम्रता व शिकण्याची वृत्ती असेल तरच तुम्हाला स्त्री गुरूंकडून काहीतरी शिकता येईल. सत्पुरुष या जगातले नसतात. ईश्वराच्या आज्ञेने जगाला ज्ञान देण्यासाठी ते या जगात आलेले असतात. त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्यासाठी अंगी नम्रता असावी लागते. आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी लागते. हे त्यांनी इथं ह्याच्यामध्ये ब्रॉड केलेलं आहे वाक्य की आपली पात्रता आपणच सिद्ध करून दाखवावी लागते. खूप खूप सेवा करून
ज्ञान ग्रहण करण्यास आपण योग्य आहोत हे सिद्ध करून दाखवावे लागते. जसजशी आपली योग्यता वाढत जाईल तसतसे आपले ज्ञान आपोआप प्रकट होऊ लागते. हा सर्व विषय अतिशय गूढ व रहस्यमय आहे. तो शब्दात सांगणे कठीण आहे. तर हा एक अहंकाराचा किस्सा दिलेला आहे की साधनेचा अहंकार साधकाने करू नये. यानंतर पुढचं एक आहे की तो कोण होता. असाच एक छोटा किस्सा दुसऱ्या एका व्यक्तीच्या बाबतीत झालेला आहे. श्री स्वामीजी अरण्यामध्ये एका छोट्याशा झोपडीत राहत होते. त्यांच्या आसपास खेडेगावातील लोक आपल्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तेथील लोकांचा असा विश्वास होता की समस्या अडचण किंवा संकट एकदा स्वामीजींच्या कानावर घातले की आपोआप त्यातून मार्ग मिळत जातो. त्याच अरण्यात राहणारे जाधव आपली समस्या स्वामीजींच्या कानावर घालण्यासाठी आले होते. ते स्वामीजींना म्हणाले, मला ताबडतोब मुंबईला जाणे भाग आहे. अडचण अशी आहे की मी कधीच मुंबईला गेलो नाही. आमच्या गावातील कोणीही मुंबईला गेले नाही. त्यामुळे मुंबईची कोणालाच माझी माहिती नाही. माझा भाऊ परळ येथे राहतो. त्याचा पत्ता माझ्याकडे आहे पण मला लिहिता वाचता येत नाही. जाधवांनी आपली अडचण स्वामीजींना सांगितली. स्वामीजी म्हणाले, काही काळजी करू नका. खिशात पत्ता नीट जपून ठेवा. मुंबईच्या गाडीत बसा. कंडक्टरला परळला उतरावायला सांगा. देव तुम्हाला तुमच्या भावाच्या घरी सुखरूप पोहोचेल. आता ही त्यांची छोटी अडचण होती की स्वतः ते अशिक्षित होते आणि त्यांना मुंबईची काही माहिती नव्हती, परंतु त्यांना मुंबईला मात्र जायचं होतं. तर इतक्या मोठ्या शहरामध्ये एका अडाणी माणसाने जाणं त्यांना ते फार वाटत होतं की आपण जाऊ शकेल की नाही. परंतु ही ही अडचण कशी झाली बघा. ते स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या गाडीत बसले. 450 किलोमीटर प्रवास करून परळ मुंबई येथे उतरले. मुंबईतील उत्तुंग इमारती, माणसाची गर्दी, रस्त्यावरून सुसाट वेगाने पळणाऱ्या असंख्य गाड्या सर्व पाहून ते भांबावून गेले. त्यांना काही सुचेना. त्यांनी खिशातून तंबाखूची चंची काढली. चिमूटभर काढून ते मळू लागले. एक माणूस त्यांच्या जवळ आला. ते उतरले खाली आणि त्यांनी तंबाखू सुरुवात केली मळायला. तेवढ्यात एक माणूस त्यांच्या जवळ आला. थोडीशी तंबाखू देता का? जाधवांनी त्या माणसाला तंबाखू दिली. तंबाखू हातात घेऊन मळता मळता त्या माणसाने जाधवांना विचारले, कोठे जायचे आहे? जाधवांनी खिशातून पत्ता काढला व त्याला दाखवला व म्हणाले, या पत्त्यावर माझा भाऊ राहतो, तेथे जायचे आहे. अरे चा, मला पण येतेच जायचे, चला मी तुम्हाला सोडतो, असे म्हणून त्या माणसाने टॅक्सीत थांबवले. दोघेही टॅक्सीत बसले. त्या माणसाने जाधवांना त्यांच्या भावाच्या घरी पोहोचवले. जाधवांना पाहून त्यांच्या भावाच्या घरातील लोकांना अतिशय आनंद झाला. या माणसाने मला तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचवले, असे म्हणून जाधवांनी मागे वळून पाहिले. त्यांच्या बरोबर आलेला त्यांच्या भावाच्या घरापर्यंत ज्या माणसाने जाधवाने पोहोचवले तो माणूस केव्हाच अदृश्य झाला होता. तर ही जी व्यक्ती आली होती बरोबर, तर ती कोण होती असं ह्या प्रकरणामध्ये त्यांना सांगायचे की आपली छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा जर स्वामीजींवर श्रद्धा असेल, आपल्या स्वतःवर श्रद्धा असेल, तर त्या पूर्ण होतात. विश्वास निमकर असं एक पुढचं प्रकरण आहे. सिप्ला कंपनीत मी काम करीत असताना कामानिमित्त निरनिराळ्या ठिकाणी जावे लागे. असेच एकदा हैदराबादला जायचे होते. हैदराबादला कामाच्या दिवसामध्ये रविवार येत होता. रविवारी कामाला सुट्टी असल्यामुळे कंपनीचे कोणतेही काम करता येण्यासारखे नव्हते, म्हणून त्या दिवशी नागार्जुन सागरला जाण्याचा बेत केला. नागार्जुन सागरला काही वस्तू पण न्यायच्या होत्या. अनायासे मी जाणार होते म्हणून त्या वस्तू पण नेण्याचे निश्चित केले. नागार्जुन सागरला जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी मी हैदराबादच्या एसटी स्टँडवर पोहोचलो. बस वरील पाट्या वाचता येत नव्हत्या कारण त्या तेलुगू भाषेत लिहिल्या होत्या. चौकशी खिडकीवर पायलॉनला जाणाऱ्या बसचा नंबर विचारून घेतला व ती बस शोधायला लागली. त्या बसपाशी पोहोचलो तेव्हा ती बस निघतच होती. मी पटकन आत चढलो व पायलॉन्स कॉलनीवरूनच जाणार याची खात्री केली. बस पूर्ण भरली होती व 3-4 प्रवासी उभे होते. आता उभ्यानेच प्रवास करावा लागणार असे मनात आले. इतक्या ड्रायव्हरच्या शेजारची सीटवर बसलेल्या पांढरी लुंगी नेसलेल्या प्रवाशाने मला हाक मारली व म्हणाला,
आपको पायलॉन कॉलनी जाना है, आइए आप ह्या बैठी, असे म्हणून त्याने आपली सीट मला दिली व स्वतः बसच्या मागील भागाच्या सीटवर 3 प्रवासी बसलेले असताना सुद्धा 4था प्रवासी म्हणून बसला. त्याने मला सीट का दिली व स्वतः अडचणीत अडचणीत का बसला याचे मला आश्चर्य वाटले. एकेकाळी स्वामीजी व त्यांचे भक्त वारंवार एकत्र येत असत व आध्यात्मिक चर्चेतून श्री स्वामीजी मार्गदर्शन करीत असत. त्या काळी श्री स्वामीजींच्या मुक्काम वेले पार्ले येथे मुळे काकांच्या घरी किंवा घाटकोपरला सौदीक्षित ताईंच्या घरी असे. श्री स्वामीजींबरोबर चर्चा बहुतेक रात्रीच होत असे व बऱ्याच वेळा रात्री 2-2 वाजेपर्यंत चाले. अशाच एका रात्री वेले पार्ल्याला मुळे काकांच्या घरी आम्ही जमलो होतो. त्यामध्ये मुळे काका, उमेशरावांच्या घरातील मंडळी इत्यादी होते. श्री स्वामीजी अध्यात्मातील एका विषयावर बोलत होते. अचानक मला खोलीतील ट्यूब लाईटचा प्रकाश आल्हाददायक वाटू लागला व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न वाटू लागले. ही अनुभूती सुमारे 10 ते 15 सेकंद मिळाली व नंतर मी पूर्वपदावर आलो. मला समजेना असे का झाले, पण मी गप्प राहिलो. सुमारे 10-15 मिनिटांनी स्वामीजींनी मला विचारले, काय रे विश्वास, तुला काही निराळे जाणवले का? मी हो म्हटले. काय जाणवले? श्री स्वामीजींनी विचारले. ट्यूबलाईटचा प्रकाश आल्हाददायक वाटला व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न वाटले. मी उत्तरलो, बरोबर आहे, कारण तुझ्या अंगावर आकाशातून आलेले वैश्विक किरण पडले होते, असा स्वामीजींनी खुलासा केला. तुला असं का वाटलं? तर मी असं पाहिलं की तुझ्या अंगावर आकाशातून आलेले वैश्विक किरण पडले होते. अशाच प्रकारचा अनुभव आपण पौर्णिमेच्या ध्यानातून परवा घेतलेला आहे. चंद्रप्रकाशातून इतके सुंदर सुंदर व्हायब्रेशन आपल्या सर्वांना मिळालेले आहेत की त्याचा वर्णन करणं अक्षरशः शब्दात शक्य नाही. त्या व्हिडिओमध्ये सर्वजण पाहू शकतात की पौर्णिमेचे वेद असतानाचे चंद्राच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, जे काही भुईचक्राप्रमाणे फिरणारे त्याची वलय आहेत, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे आकार निर्माण होतात, ते मन लुब्ध करून घेत आहेत. त्या आकारामध्ये आपण त्या मॅडमनी जे ध्यान घेतलं, त्या ध्यानानंतर आपण जो चंद्र पाहिला, तर आपल्या सर्वांची ऊर्जा आणि अवकाशातील ब्रह्मांडीय ऊर्जा या सर्वांचं एक रूप झाल्यामुळं आपल्याला त्या ऊर्जेनं चंद्राच्या रूपात दर्शन दिलंय, असं मला वाटतं. तसंच इथं हा प्रसंग आहे की अंगावरती आकाशातून आलेले ते वैश्विक किरण होते. तसाच आपण अनुभव पौर्णिमा ध्याना दिवशी सर्वांनी घेतलेला आहे. बऱ्याच जणांना काय होतं, शब्दामध्ये काही अनुभव व्यक्त करता येत नाही, असाच तो शब्दातीत अनुभव होता. श्री स्वामीजींना भेटून सुमारे 15 वर्षाचा काळ लोटला होता. त्यांची केव्हा एकदा परत भेट होईल असे झाले होते, पण योग नव्हता. एप्रिल 2014 मध्ये रात्री मला स्वप्न पडले. स्वप्नात आश्रमातील एका झाडाच्या कठड्यावर स्वामीजी बसले होते. त्यांच्या समोर बसलो. मला म्हणाले, अरे विश्वास, आहेस कुठे तू? मी म्हणालो, मी येथेच आहे. मी असे बोलताच स्वामीजींनी डोळे मिटले व प्रचंड वेगाने वारा वाहू लागला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मला वाटले मी माझ्या जागेवरून उडून जातो की काय. वाऱ्याबरोबर माझ्या अंगातून काळ्या धुरासारखा पदार्थ बाहेर पडत होता. थोड्या वेळाने वारा थांबला. नंतर श्री स्वामीजी मला पुढे म्हणाले, ठीक चालले आहे ना? मी म्हणलो, ठीक आहे. पण इतक्यात आश्रमातून एक सेवक श्री स्वामीजींना काही निरोप सांगण्यासाठी आला आणि माझे स्वप्न भंगले. म्हणजे हे त्यांच्या स्वप्नात आलं होतं. स्वामीजी आले आणि ज्यावेळेला तो प्रचंड वारा सुटलेला होता, त्या वाऱ्याबरोबर त्या विश्वास यांच्या अंगातून काळ्या धुरासारखा पदार्थ बाहेर पडत होता. तर म्हणजेच ही निगेटिव्हिटी त्यांच्यातून बाहेर पडत होती. ज्ञानेश्वरांची खाली ओवी दिलेली आहे. नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लागे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. तर इथं अहंकार करू नये, अहंकारात गाठीशी धरू नये, असं ज्ञानेश्वरांनी इथं सांगायचं आहे. आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कितीही आपल्याला ज्ञान जरी आलेलं असलं तरी सुद्धा आपण त्या ज्ञानाचा अहंकार करू नये, असं इथं ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या ह्या खूप अवघड आहेत आणि त्याचे अर्थ जे आहेत ते शब्दाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे ते खूप विचार करून त्याच्यावरती अभ्यास करूनच
बोलावं लागतं. कारण त्याचे जितके अर्थ काढू तितके निघतात आणि खूप गूढ अर्थ निघत आहेत. आपण हे शेवटचं प्रकरण घेऊया. एकदा श्री स्वामीजींबरोबर आम्ही आश्रमात ध्यान करत बसलो होतो. बराच वेळ ध्यान झाल्यानंतर श्री स्वामीजी म्हणाले, छान छान ध्यान झाले. एक देवता येऊन तुला कुंकू लावून गेली. मला या अद्भुत गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले, कारण हेच दृश्य मी ध्यानात पाहिले होते. श्री स्वामीजींच्या कृपाशिवाय शिवाय हे घडलेच नसते. एकदा श्री स्वामीजी औदुंबराखाली बसले होते व आम्हा सर्व श्री स्वामीजींनी ध्यान करायला सांगितले. ध्यानात मला अचानक श्री स्वामीजींच्या स्थानी एक शिवलिंग दिसू लागले. मी मनोमन त्या शिवलिंगाला दंडवत घातला व हा अनुभव श्री स्वामीजींना सांगितला. त्याच वेळी मला श्री गुरुचरित्रामधील नंदी नामक कवीच्या कथेची आठवण झाली. आणखी एका खेपेस असे ध्यानात असताना मला असे दिसले की श्रीपाद श्रीवल्लभ काही सांगत आहेत व श्री स्वामीजी आपल्या सुंदर अक्षरात लिहून घेत आहेत. त्राटक कसे करायचे हे स्वामीजींनी मला शिकवले होते. त्याप्रमाणे मी घरात श्री स्वामीजींचा फोटो समोर ठेवून त्यावर त्राटक करत असे. अशा प्रकारे त्राटक साधना करत असताना मला खालील अनुभव आले. एकदा ध्यानात मला स्वतःचीच आकृती दिसली. ज्यावेळेला त्राटक करत होत्या या साधिका, त्यावेळेला त्यांना स्वतःच प्रतिबिंब ध्यानामध्ये दिसलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन झालेलं आहे. नंतर मला श्री महाअवतार बाबांचे दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे श्री स्वामीजींच्या फोटोवर त्राटक करत असताना मला स्वामीजींच्या फोटोतच या दोन महान संतांचे दर्शन झाले. लहान मुलांनी हट्ट करावा तसा मी विचार केला की स्वामीजींच्या फोटोवर त्राटक करत असताना श्री स्वामीजींच्या ऐवजी मला महान संतांची दर्शने कशी काय दर्शनी झाली? श्री स्वामीजी का दिसत नाही, इतर संत का दिसतात, असा प्रश्न मनात येताच दुसऱ्याच क्षणी ध्यानात श्री महाअवतार बाबांची भव्य आकृती दिसली व त्या आकृतीतच श्री स्वामीजींचे दर्शन झाले. अशा प्रकारे सगळे सत्पुरुष एकच असतात हे ईश्वराने दाखवून दिले. म्हणजे या लोकांचं कनेक्शन एकच असतं. सर्व शक्ती एकच आहेत. आपल्याला जी आकृती आवडते, आपल्याला जी आपला जो गुरु असेल, या गुरुमध्ये आपल्याला त्या शक्तीला पाहायचं असेल, त्या रूपातच आपल्याला त्या शक्ती दिसतात. आणि सर्व सत्पुरुष हे एकच आहेत. आपणच त्यांना वेगवेगळी रूप दिलेली आहेत. हे असं या साधकेंना इथं दिसलेलं आहे. आम्ही एकदा गोंदवलेला निघालो होतो. श्री स्वामीजींना हे ठाऊक असल्याने त्यांनी मला त्यांचा नमस्कार महाराजांपर्यंत पोहोचण्यास सांगितले. आम्ही सगळे समाधी स्थानापर्यंत पोहोचलो. गाभाऱ्यात माझ्याबरोबर आणखी 8-10 लोकही होते. मी नमस्कार केला व प्रार्थना करताना स्वामीजींचा नमस्कारही महाराजांप्रत व्यक्त केला. तेव्हा अचानक कुठून तरी एक पुजारी आला व फक्त मला खडीसाखरेचा प्रसाद दिला आणि निघून गेला. मला या गोष्टींचे खूप आश्चर्य वाटले. अशा प्रकारे श्री स्वामीजींचा नमस्कार गोंदवलेकर महाराजांपर्यंत पोहोचल्याची ही खूण समजून मी महाराजांना पुन्हा नमस्कार केला. शेखरची एक मावशी मूळची धारवाडची, पण मुलाच्या नोकरीमुळे ते पुण्यात स्थायिक झाले होते. मुलाला नोकरीनिमित्त लंडनला जावे लागले. त्यांचे तिकडचे काम वाढल्याने लंडनचे वास्तव्य वाढले. त्यामुळे मावशीने सूनबाईंना सुद्धा लंडनला पाठवून दिले. नवरा खूप वर्षांपूर्वी दिवंगत झाल्याने मावशी एकटीच राहत होती. श्री चिदंबरम स्वामींची भक्त आहे. ती चिदंबर स्वामींची भक्त आहे. आम्ही तिला श्री स्वामीजींच्या पोथ्या व पुस्तके दिल्या. पोथ्या पाहून तिला खूप आनंद झाला व तिने लगेच त्याचे वाचन सुरू केले. कानडी भाषिक असल्याने वाचन थोडे सावकाश असले तरी तिने चिकाटी मात्र सोडली नाही. या साधनेपासून येणारे अद्भुत अनुभव तिलाही येत आहेत. त्यातील एक अनुभव पुढे देत आहे. मावशीला लहान मुले खूप आवडत. ती त्यांचे खूप लाड करत असे. अशीच एक कुट्टी नावाची 12 वर्षाची मुलगी तिची आवडती होती. कुट्टी व तिचे आई वडील धारवाडला राहायचे. एकदा मावशीला फोन आला. कुट्टी खूप आजारी आहे व सारखी मावशीची आठवण करत आहे. मावशी फोनवर कुट्टीशी बोलली व तिला
श्री दत्त श्री दत्त जय दत्त असा जप करण्यास सांगितले. 1-2 दिवसांनी मावशीने परत कुट्टीला फोन केला तेव्हा ती म्हणाली की आता तिला बरे वाटते आहे. तिने सांगितले की रात्री मला स्वप्नात एक पांढरा पोशाख केलेले स्वामीजी आले व त्यांनी तिला सर्व काही ठीक होईल असे सांगितले. मावशीला खूप आनंद झाला व कुट्टीला श्री स्वामींचे दर्शन झाल्याने तिला खूप बरे वाटले. श्री स्वामीजींना लहान मुले खूप आवडतात हे वर दिलेल्या कुट्टीच्या अनुभवावरून सिद्ध होतेच. पण आणखी एक गोष्ट येथे नमूद करावी वाटते. आश्रमात असताना श्री स्वामीजी लहान मुलांना रोज काहीतरी खाऊ देत असत. एकदा संकटी चतुर्थीला आश्रमाच्या स्वयंपाकघरात मोदक केले होते. स्वामीजींना कळले की मुलांना खूप भूक लागली आहे. त्यांनी लगेच स्वयंपाकघरात पाठवला. मुलांना अगोदर जेवायला वाढावे, मग भरपूर मोदक त्यांना खायला घालावे, नंतर नैवेद्य दाखवला तरीही चालेल. अशा प्रकारे श्री स्वामीजी मुलांची खूप काळजी घेत व भरपूर लाड करत. एक दिवस आमच्या घरात काम करणारी मोलकरीण खूप उशिरा आली व खूप त्रस्त वाटत होती. मी चौकशी केली असता एरवी काही न सांगणारी तिने आपली व्यथा माझ्याकडे व्यक्त केली. 3-4 वर्षांचा मुलगा 3-4 दिवसांपासून खूप आजारी होता. त्याच्या अंगात खूप ताप भरला होता व काही केल्या उतरत नव्हता. डॉक्टरांच्या औषधोपचाराचाही म्हणावा तसा परिणाम दिसत नव्हता. 4 दिवसांपासून मुलगा रात्रभर तडफडता होता. त्यामुळे घरात सगळ्यांना काळजी वाटत होती. माझ्याकडे आश्रमातून आलेले एक विभूतीचे पाकिट मी तिला दिले व एक चिमूटभर विभूती पाण्यातून मुलाला देण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अतिशय आनंदात कामावर आली व म्हणाली तिच्या मुलाला आता खूप बरे वाटते आहे व खूप दिवसानंतर काल रात्री त्याला शांत झोप लागली. आता ताप बऱ्यापैकी उतरला होता असे म्हणून तिने माझे खूप आभार मानले. अशा प्रकारे श्री स्वामीजींचे आशीर्वाद सर्वांना आहेत. त्यांचे लहान मुलांवर असे कृपाशीर्वाद या अनुभवावरून दिसून येतात. ऑगस्ट महिन्यामध्ये मी म्हणजे नंदिनी नागार्जुन सागर येथील आश्रमात गेले होते. आंध्र प्रदेशमध्ये वातावरण दुष्काळाचे होते. प्रचंड गरमी होती. पाऊस न पडल्या कारणाने माणसे हैराण झाली होती. श्री स्वामीजी आश्रमात आले होते. 6-7 दिवस राहून ते पुनश्च एकांतवासात जाणार होते. श्री स्वामीजी औदुंबरच्या झाडाखाली ध्यान करत बसले होते. मी त्यांच्या समोर बसले. अचानक अनेक पक्ष्यांनी जोरजोराने कलकलाट करण्यास सुरुवात केली. तो कलकलाट ऐकून मी व स्वामीजी दोघेही एकाच वेळी वृक्षाकडे त्या पक्ष्यांकडे पाहिले. अनेक रंगाचे विविध प्रकारचे पक्षी जोरजोराने कलकलाट करत होते. श्री स्वामीजी म्हणाले, नंदिनी बघ, त्या पक्ष्यांना किती आनंद होत आहे. आजपासून 7 दिवसांनी खूप पाऊस पडणार आहे. तसेच या नदीलाही खूप पाणी येणार आहे. त्यामुळे या पक्ष्यांना खूप आनंद होत आहे. मी मनात म्हणाले, श्री स्वामीजींना माणसांचे पुनर्जन्म व पुढील काळातील जन्म कळतात असे मला ताईने सांगितले होते. परंतु श्री स्वामीजींना पक्ष्यांची सुद्धा भाषा समजते हे आज कळलेले आहे. सौ वासंती भंडारेंचा एक पुढचा अनुभव आहे. बाळकृष्ण दर्शनाचा अनुभव. श्री स्वामीजींच्या पुस्तकांच्या छपाईचे काम आमच्याकडे असल्यामुळे सौ ताईंचे गेली 15 वर्षे येणे होत आहे. एकदा त्या म्हणाल्या, आपल्याला मानवी जीवनातील गूढ रहस्य हे पुस्तक तयार करायचे आहे. त्याप्रमाणे सौ ताई, माझे पती व मी असे आम्ही बोलत बसलो होतो. पुस्तकाच्या आतील मजकुराचे काम चालू होते. पुस्तकाच्या कव्हर डिझाईन संबंधी आम्ही चर्चा करत होतो. तेव्हा मी माझ्या कपाटात ठेवला अतिशय विलोभनीय असलेल्या बाळकृष्णाचा फोटो सौताईनं दाखवला. तो फोटो सौताईंना व बाकीच्या सर्वांना फार आवडला. तो पुस्तकाच्या कव्हरवर छापला गेला व इतके दिवस फोटो जवळ असल्याचे सार्थक झाले. त्यानंतर आषाढी एकादशीकरिता आम्ही पुण्याहून पंढरपूरला जाण्यास निघालो. गाडी थोडीशी पुण्याच्या बाहेर गेल्यावर बाकीच्या लोकांना झोप लागली होती. परंतु मला झोप येत नव्हती म्हणून मी सहज आकाशाकडे पाहिले. तर एकदा बसलेलं बाळकृष्ण तर एकदा रांगणारा सुंदर बाळकृष्ण असे दिसू लागले. मग हे बघण्याचाच मला पुढे छंद लागला. ती मनोहर छबी डोळ्यापुढून हलत नव्हती. पुणे ते पंढरपूर असेच चालले होते. श्री स्वामीजींच्या कामात माझा हा खारीचा वाटा होता.
परंतु स्वामीजींच्या कृपेमुळे बाळकृष्णाचे दिव्य दर्शन मिळाले. तो आषाढी एकादशीचा पूर्ण दिवस पहाटे नगर प्रदक्षिणेपासून ते रात्री भजनापर्यंत आध्यात्मिक आनंदात गेला. श्री स्वामीजींची संक्षिप्त गुरुचरित्र व इतर पुस्तके वाचनात होती, परंतु श्री दुर्गा सप्तशती ही पोथी वाचून होत नव्हती. शेवटी मी ठरवून पौष महिन्यात पूर्ण पोथी रोज वाचण्यास सुरुवात केली. आमच्या घरी पुण्यातील श्री चतुशृंगी देवीला दर पौष माघ महिन्यात 5 मंगळवार गेली 60-70 वर्षे पायी जाण्याचा प्रघात आहे, पण वयोमानामुळे मागील 3 वर्षे आम्हाला जाणे होईना. शेवटी मी व माझे पती आम्ही ठरवले या खेपीला जायचे, परंतु थंडी खूप होती व मला सायटिक्याचा भयंकर त्रास होता. त्यांची कंबर पण दुखत होती, त्यामुळे आम्हाला खात्री वाटत नव्हती. 90-100 पायऱ्या चढून कसे जाणार. शेवटी मी स्वामीजींना प्रार्थना केली व त्यांच्या कृपेने सहज पायऱ्या चढून वर गेले. खूप आनंद झाला. देवीचे दर्शन घेत असताना श्री स्वामीजींचे स्मरण झाले व मन आनंदाने भरून गेले. देवीची ओटी भरून परत निघाल्यानंतर तेथील पुजाऱ्यांनी प्रसादाचा नारळ आमच्या हातात दिला. आम्हाला पोच पावती मिळाली. ही केवळ स्वामीजींची कृपा. पुढचा विष्णुपंत भंडारे यांचा आपण आता एक वाचूया. याच्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या दिलेल्या आहेत. ते ज्ञान पैगांबरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वेश्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आम्ही श्री स्वामीजींच्या पुस्तकाचे मुद्रक म्हणून 1998 पासून सेवा करीत आहोत. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या छापून झाल्या आहेत. त्याचे सर्व श्रेय श्री वनिताताईंनाच आहे. त्यांनी अत्यंत चिकाटीने व जिद्दीने हे प्रचंड साहित्य आमच्याकडून छापून घेतले. ते अव्याहतपणे चालू आहे. विशेष म्हणजे या मुंबईत राहतात, पुणे येते, तेव्हा त्यांनी त्यांचे प्रथम शतशः आभार मानून खाली अनुभव देत आहे. सौ ताईंना 12 वर्षात अनेक वेळा विनंती करत होते की इतके वर्ष झाले श्री स्वामीजींचे अजून दर्शन नाही. तेव्हा त्या म्हणाल्या योग्य वेळी दर्शन होईल. श्री स्वामीजी कोणाला भेटत नाही. 2010 साली सौताईंनी सांगितले, या गुरुपौर्णिमेला श्री स्वामीजी तुम्हाला आश्रमात बोलावले आहे. आम्हाला याचा फार आनंद झाला. परंतु या अगोदर मार्च महिन्यापासून पायामुळे खूप आजारी पडलो. माझ्या डाव्या पायाला एक गाठ आली होती. प्रथम ते गळू असावे म्हणून दुर्लक्ष केले. ते गळू उलटे होत होते. त्याचे तोंड आत, पायात व गाठ बाहेर. अनेक डॉक्टरांना दाखवले, त्याचा एक्सरे काढला, पण निदान होईना. मग मात्र चिंतेत पडलो. या परिस्थितीत मी आश्रमात कसा जाणार. आम्ही पुण्यात व श्री स्वामीजींचा आश्रम नागार्जुन सागर 800 किलोमीटर अंतरावर. तेव्हा माझा मुलगा चिरंजीव संजय म्हणाला, मी स्वतः गाडी चालवतो, तुम्ही चला, काळजी करू नका. तसेच संजयचा मित्र बिपिन जोशीही फॅमिलीचा आमच्या बरोबर आला. ठरल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या अगोदर 2 दिवस आम्ही निघालो. मला एवढा प्रवास करून कसलाही त्रास झाला नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींचे दर्शन घेतले. प्रसाद घेतल्यानंतर स्वामीजी 10:30 पर्यंत अत्यंत प्रेमाने बोलत बसले होते. त्यामुळे आम्ही सर्वजण कृतार्थ झालो. त्यानंतर स्वामीजींनी आम्हाला 2-3 दिवस ठेवून घेतले. मी आजारासंबंधी विचारल्यावर स्वामीजींनी आशीर्वाद दिला, तुम्हाला काहीही होणार नाही. 1-2 महिन्यात पूर्ण बरे व्हाल, काळजी करू नका. तेथून परत आल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते गळू काढले. फक्त पायाच्या 2 बोटांची हाडे तुटली होती. ऑपरेशन 20 मिनिटात पूर्ण झाले. मला कळले सुद्धा नाही. पुढे प्लास्टर वगैरे. डॉक्टर म्हणाले वेळेवर आलात, नाहीतर पाय कापावा लागला असता. पुढे 2 महिन्यात पाय पूर्ण बरा झाला. ही स्वामीजींची कृपा. आज त्यांच्या आशीर्वादाने फार मोठ्या दुखण्यातून वाचलो. आज माझे वय 82 वर्षाचे आहे. पूर्ण बरा तर झालोच व त्यानंतर 4 वेळा आश्रमात राहून आलो. मी एकदा स्वप्नात गोंदवलेला गेले व तेथे झाडू मारण्याची सेवा करत होते. तेव्हा अचानक एका कोपऱ्यात माझे लक्ष गेले तर तेथे श्री गोंदवलेकर महाराज बसले होते. मात्र कोणीच त्यांच्याकडे बघत नव्हते. मी धावतच जवळ गेले व त्यांना नमस्कार केला. थोडे पाणी व काहीतरी खाण्याचं आणून देऊ का म्हणून विचारले. त्यांनी फक्त पाणी मागून घेतले. मग मी त्यांना विचारले, पाय दाबून देऊ का. तेव्हा ते म्हणाले, माझी पाठ दुखत आहे, तू माझी पाठ दाबून दे.
त्यांचे पाठ दाबत असताना मी म्हणाले, सर्वजण समाधी मंदिरात आपल्या पादुकांचे दर्शन घेत आहेत, तुम्ही तर इथे साक्षात आहात, तुमच्याकडे कोणाचेच कसे लक्ष नाही. मी असे विचारताच ते म्हणाले, ते मला पाहू शकत नाही. मी आश्चर्यचकित झाले व म्हणाले, मग महाराज मी आपल्याला कशी पाहू शकते? तेव्हा ते हसून शांतपणे म्हणाले, त्याचे असे आहे की तुझे गुरु हे परमसिद्ध आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादमुळेच तू मला पाहू शकत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तू जर नित्य उपासना करशील तर तुझे कल्याण करतील. त्यांनी मला पौर्णिमेचा उपवास, निराहार व फक्त पाण्यावर करत सांगितले. इतक्यात मला जाग आली. सकाळचे 5 वाजले होते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभर मी पाठ व कमरेच्या दुखण्याने हैराण झाले होते आणि आता मात्र माझी कंबर व पाठ पूर्णपणे बरी झाली होती. एकदा रात्री 3 वाजता जाग आली. मी देवघरात झोपले होते. उठून श्री स्वामीजींच्या फोटोकडे पाहिले तर अनुलोम विलोम प्राणायाम केला. माझे पोथ्याचे पारायण नुकत्याच संपले होते, त्यामुळे श्री स्वामीजींच्या विचारात फोटोकडे पाहत झोप लागली व स्वप्नात दिसले की मी कुठेतरी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आले आहे. तेथे आपली काही भक्त मंडळी, यामध्ये यशवंत होता, इतरही भक्त मंडळी होती. त्यात अरुण सर हे होते. मी सरांना विचारले, सर तुम्ही आम्हाला कोठे आणले? आम्हाला श्री स्वामीजींचे दर्शन होईल का? माझे डोळे स्वामीजींना शोधत होते. सर मला म्हणाले, वैशाली शांतपणे इथे उभी राहा. इतक्यात तेथे अतिशय सुंदर गौतम बुद्धांप्रमाणे दिसणारे एक तरुण तेजस्वी योगी आमच्याकडे मंद पावले टाकत येत होते. आम्ही सर्वांनी हात जोडले. इतक्यात मी मनात म्हणाले की हे योगी कोण आहेत? तर माझ्याच हृदयातून आवाज आला, हे श्री महाअवतार बाबाजी आहेत. हे कळताच क्षणभर मी स्तब्धच झाले व मनात विचार केला, आपण त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करू शकतो का? पण नंतर भीती वाटली की आपली एवढी योग्यता नाही, म्हणून दुरूनच गुडघ्यावर टेकून नमस्कार केला व जेवढे वर पाहिले तेव्हा डोक्यावर श्री महाअवतार बाबाजींनी हात ठेवला होता. किती सुंदर क्षण होता. त्यांच्या दिव्य स्पर्शाने जणू दैवी लहरी आमच्या शरीरात प्रवेश करत आहेत असे वाटले. सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. नंतर ते सर्वांकडे बघून प्रेमाने म्हणाले, तुम्ही सर्व भक्त श्री स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गाचे तंतोतंत अनुसरण करत आहात, म्हणून मी तुम्हाला इथे दर्शन देण्यासाठी आलो आहे. इतक्यात जाग आली. ते स्वप्न न वाटता साक्षात अनुभव घेतल्यासारखे वाटले. परमानंद लहरी ही दिव्य पोथी मिळाली होती. श्री स्वामीजींनी सांगितले होते की तू हवी तितकी श्री दत्त भक्ती कर, देवी भक्ती कर, जपूनच कर. त्यानंतर मी माझी नित्योपासना करत होते. श्री स्वामीजींच्या पोथ्यांच्या पारायणामुळे मला माझ्यात अनेक बदल जाणवत होते. व्हायब्रेशन समजू लागले होते व एक दिवस अचानक मी अरुण सरांना विचारले, मी परमानंद लहरी वाचू का? यावर अरुण सर म्हणाले, कोणत्याही एका मंत्राचे 108 पाठ अनेक भक्त करतात, तू करून बघ. काही त्रास वाटला तर बंद कर. मी एक मंत्र निवडला व 108 वेळा म्हणू लागले. काही दिवसातच माझी पाठ दुखू लागली व माझी इतर साधनाही बंद पडली. त्यानंतर मी घाबरले व नंतर मंत्राचे पाठ बंद केले. श्री स्वामीजींच्या पोथ्यांचे पारायणे सुरूच होते आणि एक दिवस अचानक अरुण सरांनी सांगितले, ओम वनिता ओम यांनी तुला व संध्याला परमानंद लहरी मधील कोणत्याही एका मंत्राचे 108 वेळा पाठ करून बघण्यास सांगितले आहे. मला तर या पोथीला हात लावायला सुद्धा भीती वाटत होती. मी दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीचा एक मंत्र निवडून म्हटला तर माझ्या कमरेच्या मध्यभागी काही स्पंदने जाणवली. मी घाबरले व सरांना म्हणाले, कदाचित पाठदुखी पुन्हा सुरू झाली असे वाटते. मी पाठ करणे बंद केले. नंतर मात्र पुढील 3 दिवस माझी काहीच नीट साधना होईना. मन अस्वस्थ होते व ही अस्वस्थता का ते कळत नव्हते. 3 दिवसानंतर माझ्या हृदयातून मला आवाज आला, पूर्वी तू तुझ्या मनाने पाठ केले होतेस आणि आता मात्र तुला साक्षात जगन्मातेने सांगितले आहे तर तू करत नाही. हा सर्व गोंधळ होत आहे. मी ताबडतोब परमानंद लहरी पोथी काढली व 2दा वाचली. कोणता मंत्र घ्यावा याचा विचार करत असताना 27व्या मंत्रावर माझी नजर गेली. तेव्हा डोळ्यातून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या. पण तो मंत्र खूप मोठा असल्याने मला तो घ्यायचा नव्हता. परंतु दुसऱ्यांदा पोथी वाचतानाही त्याच मंत्रावरून माझी नजर हटेना. शेवटी मी त्या मंत्राचे रोज 108 पाठ करण्यास सुरुवात केली. पाठीच्या शेवटच्या मणक्याच्या ठिकाणी मंत्र म्हणताना नेहमी स्पंदने जाणवू लागली. मी त्याला पाठदुखीच समजत होते. मात्र सरांनी मला सांगितले, तू काळजी करू नकोस, वाचन सुरूच ठेव.
साधारण वर्षभर पाठ केल्यावर मला एक स्वप्न पडले की श्री स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले आहे. अचानक श्री स्वामीजी उभे राहिले आणि त्यांच्या हातात आपोआप एक तलवार आली. ते माझ्या जवळ आले आणि मला काही समजण्याआतच त्यांनी त्या तलवारीने माझ्या शरीराचे 2 तुकडे केले. त्या तलवारीने जरी माझ्या शरीराचे 2 तुकडे झाले असले तरी माझी अंतरचेतना पूर्णपणे जागृत होती. आपण शेवटचंच वाचतोय. आपण आता हे वाचलं की संपवणार आहोत. मी पाहिले की शरीराच्या अर्ध्या भागातून एक देवी बाहेर आलेली आहे. तसेच दुसऱ्या भागातूनही दुसरी देवी बाहेर आलेली आहे. व या दोन्ही देवी एकरूप झाल्या आहेत. माझे शरीर पूर्ववत एकसंग झाले व देवी माझ्या शरीरात सामावून गेली. यानंतर मी असे अनुभवले की सिडनीमधील सत्संगात हे अनुभव सांगत असताना बऱ्याच गोष्टींची तयारी केली नसली तरी मी एकदम व्यवस्थित बोलते. जणू काही कोणीतरी दुसरेच माझ्या मुखाने बोलत आहे. तर हा असा या ताईंना अनुभव आलेला आहे वाचन करताना. तर आज आपण शेवटचा दिवस असल्यामुळे बराच वेळ वाचन केलेला आहे. आपण सर्वांनी इतका वेळ पेशन्स ठेवून ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे खूप 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 आभार. आणि आपल्या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक या संस्थेचे आपल्या ग्रुप एनर्जीचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद सुजाता मॅडम. खूप छान तुम्ही हे कंप्लीट केलं पुस्तक, मस्त. आणि त्याचे व्हायब्रेशन जाणवत आहेत. कोणाकोणाला जाणवत आहेत ग्रुपमध्ये पोस्ट करायचे आहेत. आणि मॅडम तुम्ही आता सोमवारी कार्यक्रम आपला सुलक्षणा मॅडमचा आहे दुपारी. आता सोमवार, उद्या शनिवार रविवार तर आपला कार्यक्रम नाहीच आहे कुठलाच. पण सोमवारपासून सोमवारी फक्त सुलक्षणा मॅडमचा दुपारी होणार आहे. तर त्यामध्ये तुमच्यामध्ये काय बदल झाले वगैरे ते सांगा तुम्ही सुरुवातीला. काही झाले का चालेल वेगळे? मॅडम. तुमच्या मुलीची तर बातमी तुम्ही सांगितली छान. पण अजून वेगळे काही तुमच्या ज्ञानामध्ये, आकलनामध्ये किंवा ध्यानामध्ये असे काही असेल तुमच्यातले फरक तर ते आम्हाला जरूर सांगावेत. आणि इतरांनी जरूर सुद्धा मॅडम, मी लिहून ठेवते हां. आणि त्या दिवशी सविस्तर सांगते. 2 दिवस आहेत. आणि आज तुम्ही बाकीच्यांनी लिहायचे, की हे जे 5 दिवस आपण हा आठवडा पूर्ण सगळा बघितला, तर काय तुम्हाला जाणवलं? सारांश लेखन नाही लिहायचंय. तुमच्यातले काय बदल, तुम्हाला ऊर्जेमध्ये काय जाणवत आहे? तर हे लिहायचंय सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद सुजाता मॅडमचे. अतिशय सुंदर पद्धतीने वाचन केलंय आणि आपल्या मनामध्ये घोळत राहतायत वाक्य, ठसवलीत त्यांनी वाक्य. तर खूप धन्यवाद तुमचे मॅडम. आणि ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला त्या सर्वांचे धन्यवाद. भेटूयात दुपारी 4 वाजता. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. हो, सुजाता मॅडम धन्यवाद. धन्यवाद. तारा मॅडम किती वाजलेत तिकडे? इकडे इव्हनिंगचे 7 7:30 वाजले मॅडम. धन्यवाद मॅडम. बरं, ठीक आहे. इव्हनिंगचे 7:30. छान. चला. तेच तर जेटलॅग सुरू आहे आणि कळतच नाहीये. इंडियाचा दिवस आणि वेळ आणि इकडली रात्र वेळ गेला नाही का कन्फ्युज जेटलॅग झालं. अजून? आता किती दिवस झाले हो मॅडम? 2 नाही तरी दिवसात पण गेला जेटलॅग पाहिजे गेलं जेटलॅग. जात नाहीये. दादा म्हणतो दुपारी नको झोपू तुमच्या इंडियाच्या रात्री म्हणजे जाईल लवकर. ठीक आहे, चला.